आज दादासाहेब पिचकोले यांची 5वी पुण्यतिथी. दिनांक 12 फेब्रुवारी 2019 ला आपल्यातून दादा निघून स्वर्गवासी झालेत. आज त्यांच्या पावन पुण्यतिथी निमित्त योग वर्गातर्फे तसेच दादांच्या घरून आपण सर्व दादांच्या स्मृतीला उजाळा देत विनम्र अभिवादन करून त्यांना श्रद्धांजली अर्पण करीत आहोत. दादांबद्दल थोडी माहिती सांगते. दादा भंडारा जिल्ह्यातील लाखनी तालुक्यातील केसलवाडा या गावचे रहिवासी होते आणि समाजाच्या सामाजिक उत्थापनेत दादासाहेबांचा सिंहाचा वाटा आहे. दादासाहेबांनी प्रामुख्याने मानवता ही संकल्पना स्वतःमध्ये रुजवली आणि त्या अनुषंगाने आपल्या कार्याची सीमारेषा ठरवत शेवटपर्यंत ते समाजहिताकरिता त्यांनी कार्य केले. कुठलेही सामाजिक कार्य असो की राजकीय कार्य असो, ते समाजहिताकरिता शेवटपर्यंत झटले. ते समाजाचे आधारस्तंभ होते. त्यांनी लावलेल्या छोट्याशा रोपट्याची आज वटवृक्षात रूपांतर झालेले आहे आणि आपला बावणे कुणबी समाज हा दिवसेंदिवस प्रगतीपथाकडे वाटचाल करताना दिसत आहे. तर दादासाहेबांच्या प्रतिमेचे पूजन आणि त्यांना अभिवादन करण्याकरिता आपण आधी समाजाच्या हॉलमध्ये जाऊया आणि तिथे आपण पूजन करूया. दादासाहेबांच्या निवासस्थानी केसलवाडा येथे प्रतिमेचे पूजन करण्यात येत आहे. त्यातील घरातील शेखरदादा त्यांचे मोठे सुपुत्र तसेच मिलिंददादा तसेच दादांच्या पत्नी पौर्णिमाताई, दादांचे बंधू दादा हे सर्व आपल्याला दादासाहेबांच्या प्रतिमेचे पूजन करताना दिसत आहेत. Are you all my personal dreams? Everything you know is in your mind. योग वर्गाच्या माध्यमातून सर्व समाज बांधव पुण्यतिथीचा कार्यक्रम करूया साजरा. दादांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन, दादासाहेबांच्या कार्यास मानाचा मुजरा. दादासाहेबांच्या स्मृतीस उजाळा देत त्यांच्या जीवनपटावर प्रकाश टाकण्याकरिता तसेच आजच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सादर करण्याकरिता मी आमंत्रित करते ठाऊकर दादा यांना. अथांग सागरामध्ये होडी टाकता चालविण्याकरिता लागतो नाविक, असेच आपल्या योग वर्गाचे योगाचार्य रामकृष्ण ठाऊकर दादा दादासाहेबांच्या जीवनावर प्रकाश टाकण्याकरिता सुरू करताहेत प्रास्ताविक. हरिओम हरिओम हरिओम. आज दादासाहेबांची 5वी पुण्यतिथी आहे आणि आज आम्ही त्यासाठी सगळेजण उपस्थित राहिलेले आहेत. मी सगळ्यांचा आभारी आहे. दादासाहेब पिचकोले हे गरीब समाजामधून आलेले होते आणि त्यांनी स्वतःची प्रगती केली आणि जे कष्ट झेलले तर ते इतरांना होऊ नये, त्यांच्या आयुष्यात होऊ नये म्हणून त्यांनी सदोदित समाज कार्य सुरू केलेत. त्यांनी इथे आरशी आपला प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून केलेत. त्याचा ह्या गरिबी परिस्थितीमधून त्यांनी वरती येत असताना त्यांना स्वतःच्या कुटुंबासोबत समाजाची उन्नती करत राहिलेत. ते राजकारणामध्ये होते, समाजकारणामध्ये होते. त्या समाजाची सगळी सेवा करायची. 18 तास त्यांचं आपलं कार्य करून सुद्धा ते 18 तास पर्यंत सगळे कार्य करायचे. 1983-84 मध्ये 18 तास आम्हाला लाज वाटायची किंवा आम्ही इतका वेळ देऊ शकत नव्हतो.
आणि प्रत्येक रविवारी समाजाच्या मुंबईच्या सगळ्या समाजाच्या कुटुंबाकडे सगळ्यांना घेऊन जात होते आणि परिचय करून देत होते. पहिले आमचा समाज फार अल्पसा होता आणि त्यांनी ती जागृती केली. समाजाचं एक आपलं मंडळाचं एक वास्तू असावी म्हणून त्यांनी सगळ्यांचा एक महिन्याचा पेमेंट काढून वगैरे सगळं केलं. त्यांचे समाजाप्रती, राजकारणाप्रती, कुटुंबाप्रती सगळ्यांचे त्यांचे खूप मोठे प्रयत्न राहायचे. त्यांचे वेगळ्या कृषी क्षेत्रामध्ये, ज्ञान क्षेत्रामध्ये, लोकांना नोकरीसाठी मार्गदर्शन करण्यासाठी, लोकांना मेडिकलसाठी मदत करण्यासाठी, आरोग्यासाठी मदत करण्यासाठी असे त्यांचे विविध प्रकारचे कार्य सतत चालू राहायचे. आणि आम्हाला त्यांच्यापासून आम्हाला ती प्रेरणा मिळाली आणि त्यांच्या अनेक कार्यापैकी एक छोटंसं कार्य आरोग्याचं, स्वतःचं आणि सगळ्यांचं समाजाचं आरोग्य ठीक राहण्यासाठी ते सतत त्यांचं कार्य चालू राहायचं. मी भारतभर माझे योग वर्ग असायचे म्हणून मला एकदा दादांनी सांगितलं की समाजासाठी किती वेळ देणार मला. आणि त्यांच्या विनंतीला मी विदर्भामध्ये मी आणि मतेदादांनी आम्ही 2 वर्षापर्यंत महिन्यातून 3-3, 4-4 दिवस आम्ही त्यांच्यासाठी दिलेत. परंतु शेवटी त्यांची अतृप्त इच्छा कधी त्यांनी जाहीर केली नाही, पण आम्हाला नेहमी जाणवत होतं की आमच्या समाजाच्या प्रती ही अतृप्त इच्छा आहे तर त्यांची ती पूर्ण व्हावी. म्हणून कोरोना काळामध्ये मला बोधमागे दादा, मते दादा आणि शेलुका दादांनी विनंती केली होती की 15 दिवसासाठी हा वर्ग सुरू करायचा आहे. तर मी त्यांना तेच 2 अटी टाकल्या होत्या की 15 दिवस नसेल, मला कमीत कमी 1 वर्ष जर दिलं आणि जर दादासाहेबांचं जर नाव दिलं तर मी हा वर्ग सुरू करेल. आणि त्यांनी मला अनुमती दिली आणि हा वर्ग आज 1369 दिवस म्हणजे 3 वर्ष 9 महिनेपर्यंत सतत चालू आहे. आणि इतकाच वेळ पुढे पण चालू राहील, कारण की दादांची जी अपुरी इच्छा आहे ती पूर्ण करायची आहे. आम्ही विशेष कार्यक्रम केलेत. पहिले बहुरंगी साधना मधून आम्ही सगळ्यांना साधना काय आहे ती आम्हाला आम्ही दाखवली. नंतर अंतर्गत साधनेकडे आम्ही वळलो. त्यानंतर विशेष कार्यक्रम महिलांसाठी आम्ही 40 वर्ग केले. त्या महिला पतीला किंवा आई वडिलांना काही आपल्याला प्रश्न विचारू किंवा सांगू शकत नाहीत असे प्रश्न आम्ही त्या वर्गावर घेतले. सिनियर सिटीजनचा पण आम्ही आता 40 ते 45 वर्ग उद्यापासून प्रारंभ करत आहेत. त्याची पण हे आहे की सिनियर सिटीजन सुद्धा आपली समाजाची आपल्या समाजाचा आणि देशाची संपत्ती आहे. तर ती त्यांना जागृत करण्यासाठी, मोटिवेट करण्यासाठी, एज्युकेटेड करण्यासाठी, एनर्जेटिक करण्यासाठी आम्हाला हे 40-45 वर्ग उद्यापासून आम्ही प्रारंभ करत आहे. आज त्याचा स्वागत होईल. त्याचा शुभारंभ डॉक्टर संदीप डोंगरे दादांच्या त्यांच्या अध्यक्षतेखाली होईल 2ऱ्या सत्रामध्ये. तर असे आणि पुढील पण दादा या वर्गाद्वारे आणखी आमचे प्रकल्प सुरू होणार आहेत. लहान मुलासाठी आहेत, तरुण मुलासाठी आहेत आणि एक शेवटी 300 आजारावर, प्रत्येक लहान मोठ्या आजारावर 70 ते 100 त्याच्यावर उपाय देऊन आम्हाला हे ठराविक प्रकल्प आम्हाला पूर्ण करायचे आहेत. आजपर्यंत मला सगळे साधक वर्गाने खूप म्हणजे मला साथ दिली आणि इतकेच वर्गाची मी पुन्हा त्यांना विनंती करतो की मला साथ द्यावी. म्हणून मला जे दादासाहेब तिचकुलेंचं हे जी त्यांची इच्छा होती ती माझ्याकडून पूर्ण होऊ शकेल असा मी सर्व साधक वर्गांना पण प्रार्थना करून मी माझे 2 शब्द पूर्ण करतो आणि दादांना योगाद्वारे मी श्रद्धांजली अर्पण करतो. हरिओम हरिओम हरिओम. धन्यवाद दादा.
दादांच्या स्मृतींना उजाळा देण्याकरिता आज आपल्याला इथे आपल्या समाजाचे तसेच योग वर्गाचे सर्व साधक इथे निमंत्रित झालेले आहे. दादांच्या जीवनावर प्रकाश टाकण्याकरिता आणि त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्याकरिता मी आमंत्रित करते मंगलाताई डहाके यांना. त्या दादांच्या जीवनावर 2 शब्द बोलतील अशी मी त्यांना विनंती करते. मंगलाताई. आज दादासाहेबांची 5वी पुण्यतिथी, त्यानिमित्त आपण सर्वजण जमलेलो आहोत आणि दादांचं कार्य फार मोठं होतं. दादांनी समाजासाठी स्वतःला झोकून दिलं होतं. तर असं आपला हा समूह अविरत सुरू आहे. आज आपण दादासाहेबांच्या पुण्यतिथी निमित्त सर्वजण जमलेलो आहोत आणि दादांचं कार्य, जे सामाजिक कार्य, राजकीय कार्य खूप मोठं होतं. आपले मुंबई, पुणे, भंडारा हे तिन्ही समाज मंडळ म्हणजे संघटित करून ते कार्य अविरत त्यांनी सुरू ठेवलेलं होतं आणि सातत्याने ते कार्य करत होते. याच्यावर मी एक स्वरचित कविता सादर करीत आहे. आमचे दादासाहेब होते विशाल आधारवड समाजाचे. आमचे दादासाहेब होते विशाल आधारवड समाजाचे. चंदनापरी झिजले सदैव, सोने केले त्यांनी आयुष्याचे. सोने केले त्यांनी आयुष्याचे. मुंबई, पुणे, भंडारा समाजाचे होते दादा महान प्रवर्तक. आभाळ कार्यासाठी वाहून घेतले संघटनेचे ते श्रेष्ठ उपासक. सर्व संघटनेचे ते श्रेष्ठ उपासक. क्षितिजा परी कार्य दादांचे, क्षितिजा परी कार्य दादांचे. विस्तृत व्यक्ती विचारांची सेवाव्रती व्यक्तिमत्व त्यांचे. साथ मिळाली होती कुटुंबाची. कुटुंबाची साथ असल्याशिवाय कुणीच काही करू शकत नाही, पण दादांना कुटुंबाची साथ सुद्धा होती, त्यामुळे साथ मिळाली होती कुटुंबाची. सामूहिक विवाह सोहळा किंवा अग्रेसर कोणत्याही कार्यक्रमात, दादा अग्रेसर कोणत्याही कार्यक्रमात एकात्मता दान मिळे श्रोत्यांना दादांच्या थोर वैचारिक भाषणात. हे त्यांचं भाषण सुद्धा इतकं वैचारिक राहायचं की त्या भाषणातून सुद्धा आपल्याला बरंच काही आपल्याला म्हणजे संघटित होण्याचं किंवा एकात्मतेचं आपल्याला ज्ञान मिळायचं. म्हणून दादांच्या थोर वैचारिक भाषणात एकात्मता दान मिळे श्रोत्यांना दादांच्या थोर वैचारिक भाषणात. दादासाहेब योग वर्ग या समूहातून दादा आपण आहात जीवित सदा. जे दादा आजही आपल्या सोबत जीवित आहेत, कुठेही गेलेले नाही. पहाटे योगा ध्यान प्राणायाम आहाराची मेजवानी करते मन गदगदा. समाजाला कवेत घेऊन केले महान समाजकार्य. समाजाला कवेत घेऊन दादांनी केले महान समाजकार्य. एकात्मतेची शिंपड करून दाविले संघटनेचे धैर्य. म्हणजे ही साधी गोष्ट नसते, इतकं धैर्य लागतं की संघटन, कारण 10 प्रकारचं बोलत असतात, सगळं सहन करून दादांनी सलामी आली, कारण फार मोठं कार्य केलं होतं दादांनी. दाविले संघटनेचे धैर्य. अचानक तुमच्या जाण्याने दादा उसळते सागर शुष्क झाले. अचानक तुमच्या जाण्याने दादा उसळते सागर शुष्क झाले. स्मृती गंधात तुमच्या आम्ही भावपूर्ण श्रद्धांजली वाहिले. मला कविता सादर करण्याची आणि 2 शब्द बोलण्याची संधी मिळाली, म्हणून मी आयोजकांचे म्हणजेच आपले ठवकर दादा आणि आदरणीय मधू दादा यांचे आणि अंजलीताई सर्वांचे मी आभार मानते. तसेच पुन्हा आपल्या दादासाहेबांना पुन्हा श्रद्धांजली अर्पण करते. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद ताई. आपण आपल्या कवितेतनं आणि आपल्या बोलण्यातनं दादांना श्रद्धांजली अर्पण केली. शेखर दादा, प्रतिमेचे पूजन झालेले आहे. आपण आपल्या बाबांविषयी त्यांच्या प्रतिमेला उजाळा देत 2 शब्द बोलावे अशी मी आपणास विनंती करते. माझे वडील श्रीराम टिचकुले यांचं आज 5वी पुण्यतिथी. त्यांचे कार्य समाजासाठी जे त्यांनी केलं ते खूप असं मोठं आहे.
पण त्यांना असं यश जे पाहिजे, ज्या प्रमाणात यश पाहिजे त्या प्रमाणात यश त्यांना नाही भेटू शकलं. ते खंत त्यांच्याही मनात असेल, आमच्याही मनात आहे. त्यांना माझ्याकडून आणि आमच्या सगळ्यांकडून भावपूर्ण श्रद्धांजली एवढंच मी बोलतो. चालेल दादा. आणि काका बोलतायत का? भोजराजी बोलतील. आपल्या आज योग वर्गातर्फे दादासाहेबांना श्रद्धांजलीचा जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्याच्याबद्दल धन्यवाद. दादांबद्दल सांगायचं झालं म्हणजे आता त्यांच्या नोकरीच्या सुरुवातीपासून त्याच्यानंतर तो नोकरीचा प्रवास, 15 वर्षाचा नोकरीचा प्रवास, आणि इकडे आल्यानंतर मग गावाकडे आल्यानंतर तो 29 वर्षाचा प्रवास, असे 2 वेगवेगळे प्रवास आहेत. नोकरीच्या प्रवासामध्ये त्यांनी तिकडे सुरुवातीला 1974-75 या दरम्यान JK केमिकल ठाण्याला नोकरी केली. त्यानंतर मग 2-3 वर्षानंतर ते हिंदुस्थान पेट्रोलियम मध्ये गेले. हिंदुस्थान पेट्रोलियम मध्ये त्यांनी मग जवळजवळ 13-14 वर्ष नोकरी केली. म्हणजे असं जसं हा 15 वर्षाचा काळ त्यांनी फक्त नोकरी केलेली आहे. आणि ह्या नोकरी बरोबरच त्यांनी समाजसेवा कशी करायची आणि कसं करता येते हे त्यांनी दाखवून दिलं होतं. नोकरी करताना बऱ्याच लोकांना, हिंदुस्थान पेट्रोलियम मध्ये असताना काही कॉन्ट्रॅक्टर लोकांना हाताशी घेऊन किंवा काही इतर लोकांना हे घेऊन आपल्या इकडचे जे लोक येत होते त्यांना, काही कोणी इलेक्ट्रिकल इंजिनियर असेल, कोणी इलेक्ट्रिकल सिव्हिल इंजिनियर असेल, अशा लोकांना त्यांनी नोकऱ्या देण्याचा पण प्रयत्न केला नोकरी करत असतानाच. असे हे नोकरी करत असताना सुद्धा तिथे हिंदुस्थान पेट्रोलियम मध्ये त्यांना सुखसोयी होत्या, पण त्या सगळ्या अव्हेरून त्यांना तिथे राहण्याची पण व्यवस्था होती, पण त्या सगळ्या अव्हेरून ते स्वतः अशा सर्वसामान्य लोकांमध्ये त्यांना मिसळता यावं, सर्वसामान्य लोकांची कामं करता यावं, अशा ठिकाणी ते राहण्याचा प्रयत्न करत होते. नाहीतर त्यांना चांगली सुविधा होती, त्यांना राहण्यासाठी कंपनीतर्फे चांगले मोठे मोठे बंगले होते, पण ते न घेता त्यांनी एक वर्तकनगर सारख्या एका छोट्याशा घरी राहण्याचं, वर्तकनगर ठाणे इथे छोट्याशा घरी राहून लोकांमध्ये मिसळून लोकांसाठी कामं करण्याचा प्रयत्न केला. जसे नोकरी करत असताना, सर्व्हिस करत असताना कुठल्या तरी आपल्या इकडून आलेल्या लोकांना, कुठे आपल्या समाजाच्याच नाही, इतरही कुठल्या समाजाच्या लोकांना, जसं कंपनीमध्ये कुठल्या काय कुठे रिक्वायरमेंट असेल, कुठे काय असेल, त्याप्रमाणे ते नोकरी लावून देत होते. त्यांना कॉन्ट्रॅक्टरला सांगून का बाबा यांना घ्या, 6 महिन्यानंतर पुढे जर जसं जसं पुढे जातो माणूस तसं तसं मग ते ऍडव्हर्टाईज वगैरे बघून पुढे पुढे ते करत जातो. अशा बऱ्याच लोकांना त्यांनी नोकरी लावली. तसंच 85 ते 90 या काळामध्ये जर ठाणे जनता बँकेमध्ये पण होते ते कामाला. तसंच त्या सामाजिकरण, समाजातील लोकांना ते आपलं उपयोग करून देता यावं या उद्देशाने त्यांनी तिथे जेव्हा डायरेक्टर होते त्यावेळेस नोकऱ्या तर आपल्या लोकांना किंवा इतर लोकांना लावून दिल्याच, त्याचबरोबर तिथल्या लोकांना, काही लोकांना काही लोन पाहिजे असतात, तिथे येऊन बँकेत बसले, ते स्वतःहून त्यांना एक ब्रांच निवडून दिली होती वर्तकनगरची, का या ब्रांच मध्ये तुम्ही संध्याकाळी जाऊन बसायचं. 6 वाजेपर्यंत, 5 वाजेपर्यंत ते नोकरी करायचे. 5 वाजता ते म्हणजे 6 साडेसहा दरम्यान ते वर्तकनगरला पोहोचायचे. त्याच्यानंतर ते त्या बँकेत जाऊन आपल्या कोणाच्या जे आपल्या समाजात जे वावरणारे लोक आहेत ते इतर लोक, आपल्या समाजाचे लोक नाही, पण इतर लोकांना मग कोणाला लोन पाहिजे, कोणाला काय पाहिजे, तर ते बँकेत मॅनेजर मध्ये बसून, त्या कॅबिन मध्ये बसून ते त्यांना काय असेल, काय प्रॉब्लेम असेल ते असे सॉल्व्ह करून त्यांना लोन वगैरेची सुविधा करून देणं. त्या काळामध्ये लोन वगैरे देताना गॅरेंटर वगैरे आणि हे सगळं बघून खूप खूप असं म्हणजे किचकट असा तो विषय असायचा, लोन देणं म्हणजे. अशा वेळेला त्या लोकांना लोन घेऊन देणं, कोणाला घरासाठी, कोणाला कशासाठी, कोणाला कशासाठी असं लोन घेऊन, असे सामाजिक ते प्रत्येक गोष्टीमध्ये करत गेले. त्यांच्या जसा जसा विषय त्यांना येत गेला त्याप्रमाणे त्याप्रमाणे ते विषय गेले, पण ते समाजासाठीच आणि जास्त आपल्या लोकांसाठी म्हणजे आपल्या कुणबी समाजासाठी नाही, पण इतर समाजासाठी सुद्धा ते प्रयत्न करत होते. कोणी असो, त्याला नोकरीची गरज आहे, त्याला पैशाची गरज आहे, त्याप्रमाणे ते तसं ते कार्य करत होते आणि पुढे पुढे ते नेत होते. त्याच्यानंतर त्यांना असं वाटायला लागलं की बाबा ते बीजेपीच्या तिथे मग बीजेपीचंही काम करायला लागले. त्या बीजेपीच्या कार्यक्रमातून आणि इतर याच्यामधून त्यांना मग असं वाटायला लागलं की बाबा हे आपण कार्य करताना आपण आपल्या गावाकडे जाऊन केलं पाहिजे. आता समाजाचा विषय आहे तो समाजाचा सगळ्यांना माहितीच आहे की त्या समाजाच्या स्थापनेपासून ते आणि आम्ही दोघं बरोबरच होतो. ज्यावेळी पहिल्यांदा शहाडला
मीटिंग झाली त्यावेळेस सुद्धा मी त्यांच्या बरोबरच होतो. त्यांच्या बरोबर मी नेहमीच असायचो. कुठेही जायचं असलं तरी मला ते घेऊनच जायचे. चल भाऊजी म्हणून असे निघून घेऊनच जायचे असं. आणि असं ते मग उपवनला आपले झाले, मेळावे झाले. नंतर आपल्या ठाण्यामध्ये इकडे तिकडे मेळावे झाले किंवा मग इकडे त्या प्रत्येक मेळाव्याला मी त्यांच्या बरोबर होतो. त्याच्यानंतर मग ते 90च्या दशकामध्ये त्यांनी असा निर्णय घेतला की आपण ठाण्यावरून आपल्या लोकांसाठी त्यांना काहीतरी करायचं. लोकांमध्ये ते राहण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करायचे. त्यांना ते बाहेर इतर ठिकाणी त्यांना ते करमत नव्हतं किंवा इतर ठिकाणी ते त्यांना जमतच नव्हतं. म्हणजे त्यांना सुखसुविधा हा विषय त्यांच्यासाठी काही महत्वाचा नव्हता. जरी ते डेप्युटी मॅनेजर म्हणून जरी रिटायर नाही झाले, VRS घेऊन ते बाहेर पडले. फक्त 15 वर्ष नोकरी केली. 25व्या वर्षी नोकरी लागली आणि 40व्या वर्षी ते नोकरीतून निवृत्त झाले आणि गावाला आले. आणि त्यांनी आपले उपजीविकाचे साधन म्हणून त्यांनी एक राईस मिल उघडली. राईस मिल उघडल्यानंतर मग इथं समाजाचे कार्य करायला लागले. लोकांना भेटणे, हे अमुक तमुक, आणि त्या संदर्भातून मग त्यांनी ते इथे खरेदी विक्रीमध्ये इलेक्शन लढले. खरेदी विक्रीचे जे म्हणजे खरेदी विक्री जी तोट्यामध्ये होती, लाखनी खरेदी विक्री, ते त्यांनी फायद्यामध्ये आणून दिले. 10 वर्ष ते अध्यक्ष होते. त्याच्यानंतर ज्या तोट्याच्या संस्था होत्या त्याच त्यांना मिळत होत्या. ज्या तोट्यामध्ये आहेत किंवा ज्या डबघाईला आलेल्या आहेत अशाच संस्था त्यांना मिळत होत्या. त्याप्रमाणे त्यांनी ते खरेदी विक्री 10 वर्ष अध्यक्ष होते. 10 वर्षानंतर त्यांनी ते 10 वर्षामध्ये त्यांनी जेवढं सगळं लॉस झालेलं होतं ते सगळं रुळावर आणलं आणि मग ते पद सोडून दिलं. तसंच ते भूविकास बँक होती, भंडाऱ्याची भूविकास बँक, तिथे सुद्धा ते अध्यक्ष होते 10 वर्ष. पण ती पण डबघाईला गेलेली बँक होती. तिला सुद्धा त्यांनी आणण्याचा प्रयत्न केला, पण ते काय शक्य नव्हतं. त्याच्यामुळे ती पण मग ते पूर्ण महाराष्ट्र भूविकास बँका त्या डबघाईला गेल्या. त्याच्यामुळे त्यांना ते काय कार्य करता आलं नाही. तरी पण त्या शेतकऱ्यांच्या त्यावेळेस ते भूविकास बँकेचे लोक आहेत, हे म्हणजे कर्मचारी आहेत, हे त्यांच्यावर अगदी म्हणजे असं व्याज लावत, म्हणजे मोठं महाव्याज, म्हणजे जसं मारवाड्याचं जसं व्याज असतं त्याच्या पलीकडे लावत होते. व्याजावर लावत होते. त्यांच्यावर त्यांनी बंधन घातले की नाही, आपल्या शेतकऱ्याला किंवा आपल्या लोकांना किंवा हे करताना त्यांना हे असं एवढं व्याज लावून चालणार नाही. याच्यावर त्यांनी बरेच कर्मचाऱ्यांशी त्यांनी डिस्कशन केले होते आणि त्याच्यातून निष्कर्ष काढला होता का नाही, एवढं व्याज हा भयंकर व्याज होतो, त्याच्यामुळे असं लावायचं नाही. तर असे त्यांनी निर्णय घेतले. म्हणजे समाजात वावरत असताना त्यांनी प्रत्येक ठिकाणी त्यांनी कुठे ना कुठे आपली चुणूक दाखवली आपल्या कर्तव्याची. त्याच्यानंतर मग तो वैनगंगा सारखा एक कारखाना, म्हणजे जे डबघाईला आलेले आहेत, जे त्यांना ते चॅलेंज वाटायचं की हे जे कोणी करू शकत नाही किंवा कोणी करायला इंटरेस्ट घेत नाही, असे ते हे करायचे आणि ते करण्याचा प्रयत्न करायचे. तसंच ते वैनगंगा कारखाना आहे, हा डबघाईला आलेला बंद पडला होता. म्हणजे त्याला आता मेलेल्या माणसाला जिवंत आपण जसं करतो आणि जे प्रयत्न करावे लागतात तसं त्यांनी ते प्रयत्न करून तो वैनगंगा साखर कारखाना 99 याच्या दरम्यान त्यांनी तो जिवंत केला. आणि कसं बसं राहून, अगदी म्हणजे घरी न राहता एक दीड महिना ते कारखान्याच्या तिथे साईडवर राहायचे. घरून तांदूळ गहू घेऊन जाऊन तिथे ते राहायचे आणि त्या कारखान्याला त्यांनी जिवंत केलं. आणि परत ते सरकार बदललं, त्याच्यामध्ये मग ते सरकार कारखाना तो दुसऱ्याकडे गेला, दुसऱ्या राजकारण्यांकडे गेला आणि त्यांनी परत ते मग कारखाना चालू झालेला, परत त्यांनी ते डबघाईला आणला, परत बंद पडला. याच दरम्यान त्यांच्या डोक्यात एक कल्पना आली का नाही बाबा, हे काय होणार नाही सहकारामध्ये, आपल्याला एखादा प्रायव्हेट कारखाना आपला स्वतःचा असं काहीतरी व्हावं लागतं. या दरम्यान त्यांनी ते मग आसाममध्ये कारखाना उभा करायचा प्रयत्न केला. पण ते समाजाने त्यांना खूप मदत केली, समाजाने हे केली, पण त्यांनी बँकांनी किंवा इतर राजकारणी लोकांनी त्यांना कोणी मदत केली नाही. ज्यावेळेस आमचं ते काम थांबलं मासळचं, त्याच्यानंतर त्यांनी बरेच राजकारण्यांकडे, लोकांकडे, आपल्या भंडारा जिल्ह्यातल्या असोत किंवा बाहेरच्या लोकांकडे असोत, का बाबा हा तुम्ही घ्या आणि तुम्ही एकदा सुरू करा, असं बऱ्याच लोकांना प्रयत्न केले, पण ते काही त्यांना सक्सेस झाले नाही. कोणी काही त्यांना दाद दिली नाही. त्याच्यामुळे कारखाना काय होऊ शकला नाही. ही त्यांच्या आयुष्याला लागलेली मोठी म्हणजे कलंक आहे म्हणा किंवा खंत आहे म्हणा, अशी ही गोष्ट. नाही तर ते कुठल्या याच्यामध्ये मागे हटले नाहीत. पण ती खंत त्यांनी मग पुढे जाऊन अजून 2-4 वर्ष गेले. त्याच्यानंतर तो कारखाना बंद होता. त्याच्यानंतर मग गडकरी साहेबांच्या मागे लागून त्यांनी तो कारखाना विकत घ्यावा, मग ते याच्यामध्ये निघाली आणि कारखाना तो याच्यामध्ये निघाला. त्याच्यानंतर त्यांनी ते गडकरी साहेबांना विनंती केली, हा कारखाना तुम्ही बाहेर काढा आणि इथल्या शेतकऱ्यांचा, इथल्या लोकांचं, इथल्या परिसरात जे काम करत होते जुने लोक, त्यांचं भवितव्य त्यांनी बघून, म्हणजे प्रत्येक वेळेस हे माणसांचं, शेतकऱ्यांचं आणि लोकांचं विचार करत होते. पण त्यांनाही अजून असंही वाटत होतं की बाबा, मी जर इकडचा आमदार झालो किंवा मी इकडचा खासदार झालो, एक त्यांची खंत होती की बाबा जर मला भेटे झालं तर मी कुठलं तरी अजून चांगलं कार्य करू शकेन. म्हणून ते फक्त निवडणुकीसाठी प्रयत्न करत होते, पण त्यांना ते निवडणुकीचे काही प्रयत्न मिळाले नाही.
त्या दरम्यानच त्यांनी मग ते कारखाना गडकरी साहेबांनी विकत घ्यायला लावला. गडकरी साहेबांनी घेतला यांच्या ऐकून आणि त्यांनी सांगितलं का बाबा तुम्हाला चालवा लागेल. त्याप्रमाणे यांनी ते केलं आणि स्वतः उभं राहून ते सर्व कारखाना त्यांनी ते मेंटेनन्स वगैरे सगळं असं करून त्यांनी तो कारखाना उभा केला आणि तो चालू केला. चालू करून त्यांनी मग ते 2 वर्ष 3 वर्ष त्यांनी सांभाळला. उपाध्यक्ष म्हणून त्यांनी ते काम केलं. 3 वर्ष सांभाळलं, 3-4 वर्ष सांभाळलं. त्याच्यानंतरही ते सांभाळतच होते. जोपर्यंत ते होते तोपर्यंत ते सांभाळत होते. या माध्यमातून शेतकऱ्यांचं भवितव्य आणि त्यांना ज्यांना कोणा नोकऱ्यांचं तिथे आपल्या कारखान्यामध्ये लागत असेल त्या आजूबाजूच्या लोकांना किंवा इतर लोकांना असे ते घेऊन, बरं ते नोकऱ्यांसाठी काही लोक येत नव्हते. काही वेळेस हे स्वतः जाऊन सांगत होते का बाबा तुला नोकरीची गरज आहे, तू ये, मी तुम्हाला तिथे कारखान्यामध्ये लावून देतो, हे करून देतो, थोडं सुरुवातीला पगार कमी राहील, हे राहील, ते राहील, असं करून आम्ही समजावून त्यांना सांगून त्यांना नोकऱ्या देत होतो. असेच प्रयत्न ते करत राहिले, समाजामध्ये करत राहिले आणि असं त्यांना वाटत होतं का भंडारा गोंदिया या जिल्ह्यामध्ये चांगले साखर कारखाने 2-4 साखर कारखाने व्हावे, इथले लोक समृद्ध व्हा. पश्चिम महाराष्ट्रात जसे एकेका जिल्ह्यामध्ये 18 कारखाने आहेत, तसं आपल्या जिल्ह्यामध्ये 18 नाही पण कमीत कमी 8, कमीत कमी 4 त्यांनी तसे ते प्लेस पण ठरवून ठेवले होते त्यांच्या ह्याच्यावर की या सौराष्ट्रमध्ये इकडे 2-3 कारखाने होतील, त्याच्यानंतर लाखांदूरकडे, इकडे गोंदियाकडे असे 2-3 प्लेस त्यांनी ठरवून ठेवले होते आणि त्या प्रयत्नाने ते होते पण ते कारखाना आपला तो होऊ शकला नाही. त्याच्यामुळे ते काय पुढे काय घडलं नाही. पण त्यांची खूप इच्छा होती की आपलं जे इथलं वातावरण आहे, आपल्या गावचं, आपल्या इकडचं ते पश्चिम महाराष्ट्र, जसं पश्चिम महाराष्ट्रात शेतकरी 2 एकर जरी शेती असला तरी त्याच्या घरात मोटरसायकल, त्याच्या विरोधात 4 व्हीलर असायची. तसंच या लोकांकडे पण आपल्या 5, 10, 15 एकर आहे, पण यांच्याकडे साधी मोटरसायकल सुद्धा नव्हती. त्या माध्यमातूनच त्यांनी ते प्रयत्न केले, पण तेही काही सक्सेस झाले नाही. इकडे गावाला आल्यानंतर मग सामाजिक कार्य म्हणून हे लोक लग्न करताना, आपल्या मुलीचे लग्न करताना वगैरे ते जमिनी विकायचे, गहाण ठेवायचे, दागदागिने गहाण ठेवून ते करायचे. त्यामुळे मग त्यांनी ते 93-94च्या दरम्यान त्यांनी सामूहिक विवाह सोहळा उपस्थित केले. असे म्हणजे त्यांनी मॅक्सिमम ते लोकांमध्ये कसे राहता येईल याचा ते नेहमी प्रयत्न करत असत. मॅक्सिमम लोकांमध्ये त्यांनी सगळ्या सुविधा म्हणजे हिंदुस्थान पेट्रोलियमला असताना त्यांना बंगले मिळत होते. हिंदुस्थान पेट्रोलियमच्या आतमध्ये जात गेले, आपण एंट्री केली, त्यांना आतमध्ये फिरायला अँबॅसेडर कार होती. अँबॅसेडर कार फिरले का ते बाहेर गेटच्या पडले की ते बसमध्ये बसायचे, तिथून घाटकोपरला यायचे, घाटकोपर परत बस ट्रेन आणि परत तिथून बसने आपण आपल्या घरी यायचे. परत संध्याकाळी 7 वाजता बँकेत जाऊन बसायचे. काय बँकेतले काय लोकांचे काय प्रॉब्लेम असतात ते सॉल्व्ह करायचे. मग संध्याकाळी 7-7:30ला 8ला घरी जायचे, जेवण करायचे आणि परत त्यांच्या पाड्यावर किंवा त्यांच्या कॉलनीमध्ये असं ते जाऊन भेटत आणि रात्री 11 वाजता येत, परत सकाळी 5-5:30 वाजता उठत आणि आपल्या कामाला असं त्यांचा दिनचर्याक्रम असायचा. पण त्यांनी जास्त लोकांमध्ये राहणं, लोकांसाठी जे काय करता येईल ते करणं, हेच त्यांना अभिप्रेत होतं. त्याप्रमाणे आपणही आपल्या आता जे आपण समाजातर्फे इतर काही कार्यक्रम आपण घेतो त्याप्रमाणेच आपण असं काही केलं पाहिजे की बाबा त्यांचं की बाबा ते आपण लोकांमध्ये राहून लोकांसाठी काय करतात का, लोकांना नोकरी आहेत, लोकांचे लग्न आहेत, सामूहिक विवाह आता होते किंवा आता बंद पडले होते कोरोनामुळे, ते चालू करता येतील का, किंवा इतर काय अजून काही गोष्टी का आपल्याला हे करता येतील का, असं आपण करून असंच त्यांना जर हे केलं, चालू केलं आणि ते चालू ठेवलं आणि अजूनही आपले लोक करतायत, असं नाही असं की नाही की बाबा करत नाही, प्रयत्न करतायत. पण थोडस हे काय असायचं, यांचं काय प्रयत्न असायचे, स्वतःची गाडी त्या लोकांना आपण घेऊन, आपल्या कार्यकर्त्यांना घेऊन किंवा समाजाच्या लोकांना घेऊन आपल्या गाडीत बसवायचे, जिथं काय लग्न असेल त्या घरी जायचे, त्यांना विचारपूस करायचे, असं केलं पाहिजे, असं करत होते. त्यांची काय कार्यपद्धत अशी होती. आणि याच्या पुढे असे जर काम आपल्या समाजाकडून किंवा आपल्या लोकांकडून जर घडलं तर हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल असं मला वाटतं. मी माझे श्रद्धांजली अर्पण करतो आणि दोन शब्द संपवतो, थांबतो. दादांच्या घरून त्यांची सुकन्या स्वातीताई मध्ये पण इथे उपस्थित आहे. स्वातीताई, आपण पण 2 शब्द बोलावे अशी मी आपणास विनंती करते. हरिओम, येतोय आवाज? हरि हो. नमस्कार सर्व मान्यवरांना, नमस्कार माझा. आज बाबांचा म्हणजे आपल्या सगळ्यांचे लाडके दादा किंवा श्रीरामदादा टिचकुले, त्यांना वेगवेगळ्या नावाने ओळखलं जायचं. कधी श्रीरामदादा टिचकुले म्हणायचे, कधी नुसते श्रीराम टिचकुले. म्हणजे त्यांना टोपण नाव हे दादा मिळालं असल्यामुळे शक्यतो दादा टिचकुले असंच म्हणून सगळेजण ओळखत होते. अशा या बाबांचा माझ्या आज 5वी पुण्यतिथी आहे. त्यानिमित्त मी त्यांना पहिले
आदरांजली वाहते. आणि दुसरं आज रामकृष्ण ठवकर काकांचा, योगाचार्य रामकृष्ण ठवकर काकांचा आज वाढदिवस आहे. त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देते. आणि मी बाबांविषयी थोडक्यात सांगायचा प्रयत्न करते. जेवढं मला जे समजलेत बाबा, त्याविषयी मी थोडंसं बोलते. तसं बऱ्यापैकी काकांनी आता एक्सप्लेन केलं तर सांगितलेलंच आहे बाबांविषयी. ते माझ्यापेक्षा जास्त बाबांना जवळून ओळखत होते, कारण त्यांचं कार्य त्यांनी खूप जवळून पाहिलेलं आहे. पण तरी सुद्धा जेवढं त्यावेळेस मी खूप लहान होते जेव्हा आम्ही ठाण्याला राहत होतो. तर आम्हाला तेच जाणवायचं, की बाबा सकाळी उठतात आहे, ऑफिसला जातात आहे आणि संध्याकाळी उशिरा घरी येतात आहे. एवढंच आमचं त्यांच्याशी कनेक्ट होत होतं. पण जसं मोठं होत गेलं तसं आम्हाला जाणवायला लागलं, की बाबांचं कार्य केवढं मोठं आहे. सुरुवातीला वाटायचं, की बापरे! हे सकाळी जातात, रात्री येतात, आपल्याला दिसत पण नाहीये. असं वाटायचं सुरुवातीला. पण नंतर जसं मोठं झाल्यानंतर कळायला लागलं, की नाही, त्यांनी समाजाला वाहून घेतलेलं आहे. पूर्ण समाजासाठीच ते काम करायचे आणि घरातलं कार्य आई करायची. असं हे दोघांचं वाटून घेतलेलं कार्य होतं. जेव्हा सुरुवातीला लहान असताना आम्ही मग असं समाजाचे कार्यक्रम असायचे, जेव्हा मेळावे घेत होते. ते सगळ्या लेडीज मंडळी स्वयंपाक करायचे, कारण त्यावेळेस तेवढी परिस्थिती नव्हती समाजाची, की स्वतः काहीतरी म्हणजे जसं आता आचारी वगैरे असतात तसं लावून कामं करणार. मीटिंग असली की जेंट्स लोक मीटिंग करायचे आणि लेडीज सगळे त्यांच्या जेवणाची सोय करायची. स्वतः सगळ्या लेडीज स्वयंपाक करायचे. हे आम्ही बघायचं, आम्हाला असं वाटायचं काहीतरी पिकनिक आहे. त्यावेळेस आम्ही लहान-लहान होतो. अगदी 5-6 वर्षाच्या पासून सुरुवात असेल मला वाटते, किंवा त्याच्याही लहान असताना आम्ही तिथे जॉईन होत होतो. तर आम्हाला वाटायचं काहीतरी पिकनिक आहे. चला आपल्याला मजाच आहे, आपली पर्वणीच आहे. रविवारच्या दिवशीची म्हणजे पर्वणीच राहायची आमची. मस्त सगळे समाजातले लहान-लहान मुलं आणि आम्ही खेळणार. आमच्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रम तिथे अरेंज केले जायचे. मुलांसाठी गेम ठेवायचे. जेणेकरून मुलांना पण त्याच्यात कंटाळवाणं वाटू नये, किंवा त्यांना पण काहीतरी एकत्र येऊन काहीतरी त्यांनी ॲक्टिव्हिटी करावी. असं त्याच्यात असायचं. म्हणजे असं नाही की मोठ्याच माणसासाठी, समाजासाठी होतं. लहान मुलांना पण तेवढाच चान्स मिळत होता. सगळ्यांची ओळख्या वाढत होत्या. असं करता आम्ही त्याच्यातच मोठे झालो. नंतर मग बाबांनी ते कार्य आम्हाला समजायला लागलं, की बाबा ते सगळेच म्हणजे मेकॅनिकल इंजिनिअर असून सुद्धा, बँका असो किंवा कुठे पण असो, ते कामं करत आहे. इव्हन नंतर आम्ही 90 मध्ये जेव्हा गावाला राहायला आलो, त्यावेळेस ते शेती पण करत होते. राईस मिल सांभाळत होते. म्हणजे असं नाही की ते इंजिनिअर होते म्हणून ते बाकीची कामं करत नव्हते, असं नाही. स्वतः शेतीमध्ये काय नवीन करता येईल, ऊस लावला त्यांनी आणि अजून हळद लावणं, सगळ्या प्रकारची पिकं ते काढत होते. काहीतरी नवीन शेतीत करायचं आणि आपल्यामुळे लोकांना पण जाणीव होऊ देत, की बाबा आपण करू शकतो. लोकांना समोर आणायचा प्रयत्न केला. आणि दुसरं म्हणजे त्यांनी सामूहिक विवाह सोहळ्याला जेव्हा सुरुवात केली, त्यावेळेस सुरुवातीला लग्न जेव्हा सुरुवात केली, तर आपण म्हणतो की चला एखाद्याने एखादा कार्यक्रम सुरुवात केला, म्हणजे त्यांनी आपल्या घरातलेच कार्यक्रम करायलाच पाहिजे, असं त्यांचं मत होतं. त्यामुळे सामूहिक विवाहाला जेव्हा सुरुवात झाली, त्यानंतर 1-2 वर्षानंतर काकांचं पहिलं लग्न झालं. नंतर माझं, माझ्या दोन्ही भावंडांचं लग्न हे सामूहिक विवाह सोहळ्यातूनच केलं. म्हणजे त्यांचं असं म्हणणं असायचं, की जर आपण एखादी संस्था काढतोय किंवा आपण एखाद्याला सुरुवात करतोय, सामूहिक विवाह सोहळा असो किंवा कुठलंही कार्य असो, तर आपल्या घरापासून त्याची सुरुवात झाली पाहिजे. जर आपण आपल्या घरापासून सुरुवात नाही केली, तर लोकं काय म्हणतील? लोकांना सांगतात आहे आणि स्वतःचे इथले लग्न-मारे जोरात करतात आहे. तर ते त्यांना नको होतं. त्यांना जाणीव करून द्यायची होती, की बघा, तुम्हाला जसं मी सांगतोय, तसं मी माझ्या घरातून पण, घरातल्यांचे पण विवाह मी सामूहिक विवाह सोहळ्यातून करतोय. म्हणजे लोकांना सांगत होते, ते स्वतःही आचरणात आणत होते. असं नव्हतं, की तुम्ही करा सामूहिक विवाहातून आणि माझी परिस्थिती एवढी, बाहेरून करतो लग्न, असं नव्हतं. त्यांना ते जाणीव करून द्यायची होती, की तुम्ही लोन काढू नका आणि कमीत खर्चात लग्न करा आणि ते पैसा वाटल्यास त्यांच्या सुखी संसारासाठी तुम्ही लावा. अशा प्रकारचे त्यांनी अनेक कार्य केलेले आहेत. अ, अजून काय बोलू, मला आता सुचत नाहीये. भरपूर बोलण्यासारखं आहे. मी विचार केले होते 2-3 टॉपिक, की ह्याच्यावरती बोलू. पण जेव्हा बोलायला सुरुवात करतो, त्यावेळेस ते आठवत नाही, किंवा म्हणजे काय बोलावं असं होतं. अ, तसं ते पण आहे. आणि आता आपल्या त्या बाबांच्या नावाने जे योगा क्लास चालू आहे आपला, तो पण आपला अविरतपणे चालू आहे. त्याच्यामध्ये पण आपण वेगवेगळे सेशन घेतलेले आहेत. बहुरंगी साधना आहे, अंतर्भूत साधना आहे. महिलांसाठी विशेष वर्ग घेतले. तिथे पण आम्ही बऱ्यापैकी व्यक्त होऊ शकलो. ज्या व्यक्ती म्हणजे प्रत्येक वेळेस डॉक्टरांकडे धावण्यापेक्षा आपण आपले जे योगाचार्य आहेत किंवा जे आपल्याला उपस्थित झालेले जे वर्गगुरू आहेत, त्यांच्याकडून आपल्याला आपल्या प्रश्नांची उत्तरं पण मिळाली त्या वर्गामध्ये. परत आता नवीन सेशन आपलं चालू होणार आहे सीनियर सिटिझनसाठी.
आयुष्याची संध्याकाळ करूया आनंदी हा पण एक चांगला वर्ग आपला चालू होणार आहे. त्याच्यासाठी पण मी सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद म्हणते. आणि काल जे वांगणकर सरांनी कविता केली बाबांवर ती पण खूपच मार्मिक आहे. ते खरंच खूप छान कविता केली आहे त्यांनी, ती पण मला खूप आवडली. मंगलाताईंनी पण मगाशी छोटी कविता केली, ती पण खूप सुरेख केलेली आहे. बरोबर त्यांच्या जीवनावर आधारित पूर्ण त्या कविता केलेल्या आहेत असं मला तरी जाणवलं. आणि अशा माझ्या बाबांना एक तर किस्सा तुम्हाला सांगायचं राहून गेलं, की शाळेत असताना जसं मी तुम्हाला म्हटलं ना, त्यांना टोपण नाव दादा मिळालेलं होतं. शाळेत असताना जेव्हा आम्ही 9वी मध्ये मी राणी लक्ष्मीबाई विद्यालयामध्ये लाखणीला शिकत होती. तिथले टीचर विचारायचे, की "अगं तुझं नाव काय?" तर मी स्वाती श्रीराम टिचकुले असं सांगितलं. मग ते म्हणायचे, "ते दादा टिचकुले ते कोण आहेत तुमचे?" म्हणजे लोकं बऱ्याचपैकी मी म्हटलं जसं त्याप्रमाणे काही जण श्रीराम दादा म्हणजे पूर्ण नावाने ओळखायचे. तर काही जण श्रीराम टिचकुले ओळखायचे. काही दादा टिचकुले या नावानेच फक्त ओळखायचे त्यांना. नंतर मग सगळ्यांना माहीत झालं श्रीराम दादा टिचकुले हे नाव आहे त्यांचं. पण मग त्या सुरुवातीला विचारायचं त्यांना सांगावं लागायचं, की नाही ते माझे बाबाच आहेत. ते म्हणायचे, "मग ते दादा टिचकुले का म्हणतात?" मग त्यांना सांगावं लागायचं, "नाही त्यांना ते टोपण नाव मिळालेलं आहे. जनतेने त्यांना दिलेलं आहे. त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांना नाव दिलेलं आहे दादा." त्या सगळ्यांना ते आपले जवळचे असे दादाच म्हणजे मोठ्या भावासारखेच वाटायचे. त्यामुळे त्यांनी सगळ्यांनी त्यांना दादा केलं आणि त्यामुळे ते श्रीराम नावपेक्षा त्यांना दादा टिचकुले म्हणून जास्त लोकं ओळखायला लागले. अशा माझ्या बाबांना मी एकदा श्रद्धांजली अर्पण करते आणि असं छान कार्यक्रम चालू असल्याबद्दल मी सगळ्यांचे आभार व्यक्त करते. धन्यवाद. धन्यवाद स्वाती. आता दोन शब्द बोलण्याकरिता आपले मुंबई मंडळाचे सचिव खराबे दादा मगाशी उपलब्ध होते. जर असतील तर ते 2 शब्द बोलू शकतील. खराबे दादा आहेत का? नमस्कार. प्रथम मी दादासाहेब टिचकुले यांना पुण्यस्मरणनिमित्त श्रद्धांजली अर्पण करतो. आज मी दादासाहेब टिचकुलेमुळेच मुंबईत येऊ शकलो, कारण ज्यावेळेस मला MPSCचा काल आला होता तर त्या 1900 व्यवस्थेत थांबलो होतो 2 वर्ष. त्याच्यामुळे मला सुलभ नेटवर्कचा प्रॉब्लेम दिसतोय. मुंबई मंडळाचे अध्यक्ष अशोकदादा वाघाळे आज आपल्या सोबत आहेत. त्यांनी पण दादांसोबत त्यांना पण सहवास लाभला. दादा पण आपल्याला दादासाहेबांबद्दल 2 शब्द व्यक्त करतील अशी मी विनंती करते. वाघाळे सर, नमस्कार. हॅलो. नमस्कार दादा, येतोय आवाज. हा नमस्कार. आज दादांची पुण्यतिथी आहे आणि दादांच्या त्यांना हे करण्यासाठी आपण सर्व श्रद्धांजली अर्पित करण्यासाठी आपण सर्व ऑनलाईन उपस्थित झालेलो आहोत. स्वर्गवासी दादा आणि समाजासाठी फार मोठं कार्य केलेलं आहे. समाजाच्या उत्थानामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आहे आणि त्यांचे कार्य असेच आपण त्यांनी केलेले कार्य आपण पुढे नेणे हीच त्यांना योग्य ती श्रद्धांजली होईल असं मला वाटतं. पुन्हा दादांना आज त्यांच्या दिनानिमित्त श्रद्धांजली अर्पण करतो. पवनी हिंदी समाज उन्नती मंडळाच्या वतीनं आणि माझ्या कुटुंबियाच्या वतीनं त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो. नमस्कार. धन्यवाद दादा. रमेशदादा बांडेबुचे, डॉक्टर रमेशदादा बांडेबुचे जे योग वर्गाचे नियमित साधक आणि गुरुजन आहे. दादा आपण काही बोलू इच्छिता? रमेशदादा नमस्कार. हरिओम. हरिओम दादा. ज्ञानदार शानदार दादासाहेब टिचकुले या वर्गाचा आज 1369वा दिवस आणि आज आपण 12 फेब्रुवारी 2024 मध्ये प्रवेश केलेला आहे. या योग वर्गाचे प्रेरणास्थान दादासाहेब टिचकुले यांची आज पुण्यतिथी आहे. त्यांना अभिवादन. आदरणीय मतेदादांना प्रणाम, आदरणीय ठावकर दादांना प्रणाम आणि सर्व गुरुजनांना मी डॉक्टर रमेश बांडेबुचे नागपूरहून प्रणाम करतो. एकीकडे अत्यंत आनंदाची गोष्ट असं वाटते की ज्यांच्या नावाने आपला हा योग वर्ग सुरू आहे त्यांची आज पुण्यतिथी आहे. म्हणजे 2020 मध्ये 12 फेब्रुवारी 2020 मध्ये दादा आम्हाला सोडून गेले. आणि दुसरी आनंदाची गोष्ट अशी आहे की 12 फेब्रुवारी 1824 1820 हा
दयानंद सरस्वती यांचाही पुण्यतिथीचा दिवस होता आणि आज त्यांना 200 वर्ष झालेले आहेत. तर दयानंद सरस्वती सारखंच दादांचंही काम आपल्याला आपचे जे भोजराजी टिचकुले दादा आहेत त्यांनी आपल्याला सूक्ष्मरित्या दाखवून दिलेलं आहे आणि ते ऐकून त्याच्यानंतर स्वातीताई मते यांनी त्यांच्याही कार्याचं आपल्याला कसं कार्य करत होते ते जाणून दिलेलं आहे. परंतु आपल्या ह्या योग वर्गामध्ये दादासाहेब टिचकुले हे सूक्ष्म रूपाने उपस्थित राहतात आणि आपलं कार्य पाहत राहतात. तर त्यानुसार आमचे ठवकर दादा ते कार्य करत आहेत आणि आज त्या कार्याला 1369 दिवस झालेले आहेत. तर दादासाहेबांनी जे काही काम केलं त्याच्यामध्ये भोजराजी टिचकुले आणि आमच्या स्वातीताईंनी जे काही सांगितलं त्याच्यापैकी एक उदाहरण असं होतं की ज्यावेळेस आमच्या भंडारा जिल्ह्यामध्ये दादा इथे साखर कारखान्यामध्ये आले होते, इथे जवळच एक देव्हाळा म्हणून गाव आहे तिथे. तर त्यावेळेस मी आमच्या भावाला ड्रायव्हर म्हणून नोकरीला लागण्यासाठी त्यांना भेटलो होतो आणि त्यावेळेस त्यांनी म्हटलं की बा इथे साखर कारखान्यामध्ये तर नाही आहे पोस्ट, परंतु मी दुसऱ्या ठिकाणी त्याला लावून देतो. तर त्यांनी भूविकास बँकेला इथे भंडाऱ्याला लावून दिलं होतं त्याला. तर अशा प्रकारे हे प्रत्येकाचा जे मदत करण्याची जी दादांची वृत्ती होती तर त्याच्यापैकी एक उदाहरण मी आपल्याला सांगितलेलं आहे. तर अशा प्रकारे दादांनी जे आपल्याला योग वर्गाला जी सुरुवात केली आहे त्याचा हा बहुरंगी अष्टपैलू असलेला हा आपला वर्ग आहे. दादांच्या प्रेरणेने वेगवेगळ्या पॅथी आहेत आणि वेगवेगळ्या जे आपले काय म्हणतात त्याला वर्ग आहेत. जसं आता महिलांसाठी वर्ग आहे, ज्येष्ठ नागरिकांसाठी वर्ग आहे, लहान बालकांसाठी वर्ग आहे. असे वेगवेगळे प्रकारचे वर्ग घेण्याची प्रेरणा आमच्या आदरणीय ठवकर दादांना दादासाहेबांमुळे येत आहे आणि अशा प्रकारचे हे त्यांचेही कार्य दादासाहेबांचं राहिलेलं कार्य हे रामकृष्ण ठवकर दादा यांच्या मार्फत ते करत आहे. तर अशा प्रकारचा आपल्या ह्या कार्यक्रमासाठी मी सर्वांना प्रणाम करतो आणि सर्वांना शुभेच्छा देतो की आपण सर्वजण मिळून दादासाहेबांच्या राहिलेल्या कार्याला पुढे नेऊ. तसंच जेव्हाही केव्हा आपल्याला वेळ मिळेल दादा तर दादासाहेबांचे जे आणखी टिचकुले ग्रुप मधले आहेत आदरणीय पौर्णिमाताई टिचकुले यांनाही प्रणाम, आदरणीय चंद्रशेखर दादा मिलिंद दादा यांनाही प्रणाम, भोजराजी टिचकुले यांनाही प्रणाम. तसेच आणखी 2 जोडलेले आहेत रोहित टिचकुले आणि छायाताई टिचकुले यांचाही जेव्हा शक्य होईल तेव्हा थोडा परिचय करून द्याल म्हणजे आपल्याला लक्षात येईल की टिचकुले फॅमिली मधले हे लोक दादांचे कोण नातेवाईक आहेत तुम्ही. तर हरिओम दादा. भांडेबुचे दादा अमरावतीवरून जुळलेले आहेत. भानुदादी भांडे. हा येतो का आवाज माझा? आवाज येतो माझा? हो हो येतो. सर्व ग्रुपवर जोडलेले माझे आदरणीय सहकारी गुरुवर सर्वांना प्रणाम. दादांच्या कार्याविषयी आता बरंच काही बोललं गेलं परंतु मी थोडक्यात 1-2 मुद्दे मांडतो. दादांचा माझा परिचय साधारण 3 दशकापूर्वी झाला आणि दादांची जी सुरुवात आहे नोकरी क्षेत्रातलं ते तर कार्य मला माहित नाही, त्यावेळेस माझा परिचय नव्हता. परंतु नंतर दादांचं नोकरी, रोजगार, व्यवसाय आणि राजकीय जे वाटचाली झाल्या त्यात माझा सक्रिय सहभाग 95 नंतर 2003ला मी योगायोग अमरावती मंडळाला अध्यक्ष झालो आणि 2003ला दादांची भेट घेतली मी. दादांनी मला काही गुरुमंत्र दिले. म्हटलं दादा अमरावतीला भवन बांधायचं आहे तर यासाठी काही थोडस मला गाईड करा आणि योगदान काय जमलं आपल्याकडून. दादांनी एक सांगितलं की कुठल्याही राजकीय व्यक्तीकडे जाऊ नका. जर अमरावतीला इतके घर आहे सामाजिक तर सहज तुम्ही भवन बांधू शकता, परंतु राजकीय व्यक्तीकडे जाऊ नका. दादांनी जे जे काही मला टिप्स दिले आज अमरावतीला 2 करोडचं भवन उभं झालेलं आहे. दादांच्याच प्रेरणेतून खूप मोठं कार्य अमरावतीला झालेलं आहे आणि दादांनी ज्या ज्या क्षेत्रात जिथे जिथे शक्य असेल, नोकरी क्षेत्र असो, व्यावसायिक क्षेत्र असो की राजकीय क्षेत्र, दादांचे मी 2-3 स्वानुभव मी घेतलेले आहे. तसंच दादा ते ठाणे जिल्ह्याची जी सहकारी बँक आहे TJSB त्यानिमित्त अमरावतीला आले होते आणि अमरावतीला शाखा ओपन केली दादांनी. त्यात मला काही व्यावसायिक टिप्स दिल्या. त्या व्यावसायिक टिप मधून आम्ही एक जवळचाच आपला सहकारी त्याची भेट घालून दिली आणि आज अभिमानाने सांगतो की माझ्या जन्मगावी भानखेडा म्हणजे अमरावती शहराला लागून 10-12 किलोमीटर पुढे आहे. तिथे एक
प्रणव कांबे म्हणजे आपल्या समाज बांधवांचा एक कारखाना उभा झालेला आहे यांच्या दादांच्या प्रेरणेतून. आणि एवढंच नाही तर मला आणि ते कांबे साहेबांना आणि अजून काही सहकारी होते, भंडाऱ्याला बोलावलं. भंडाऱ्यावरून सुद्धा त्या वैनगंगा कारखान्याची भेट दिली करून. ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला औद्योगिक किंवा व्यावसायिक कुठल्याही जरी अडचणी असाल तर माझ्याशी तुम्हाला पाहिजे तेव्हा पाहिजे कुठल्याही वेळेला माझ्याशी संपर्क साधा, मी आपल्याला त्यात सदैव योगदान देईल. दादांनी असा मोठा दिलेला योगदान आणि तसंच स्वातीताईंनी काही दिलेले टिप्स किंवा आता चंद्रशेखर दादांनी जी खंत व्यक्त केली, चंद्रशेखर दादांना तर मी सांगू इच्छितो की खंत व्यक्त करण्याचे काही कारण नाही. दादांनी केलेलं कार्य आज समाजात सगळीकडे जे जोमाने चालू आहे हीच खरी दादांची पुण्यही आहे की जे काही माझ्यासारखे जे व्यक्ती आहे, आपल्यासारखे माझ्यासारखे जे काही आज सामाजिक कार्यात जे कार्य चालू आहे पुढे, ही दादांचीच मिळालेली आम्हाला ऊर्जा आहे. दादांकडूनच मिळालेला आम्हाला बालकडू आहे, ज्यामुळे आम्ही आज जे काही सामाजिक क्षेत्रात कार्य करत आहोत हे दादांचेच फार मोठे योगदान आहे. दादांच्या सर्व कार्याला मी आता माझ्याकडून भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो. तसेच आजचे आमचे योगाचार्य या ग्रुपला सदैव ऊर्जा देत राहणारे गुरुचार्य रामकृष्णजी दादा, आपल्या वाढदिवसानिमित्त माझ्याकडून खूप खूप माझ्या भांडुपचे परिवार आणि अमरावती जिल्हा मंडळाच्या वतीने आपल्याला खूप खूप शुभेच्छा व्यक्त करतो. आणि या योग वर्गाला मला 2 शब्द बोलण्याची संधी दिली. सर्व आयोजकांचे धन्यवाद. धन्यवाद दादा. यानंतर सुनीताताई धांडेकर आहेत का? हरिओम. हरिओम ताई, अंजली ताई. अच्छा, सुनीताताई बोलतायत. हा हरिओम. दादासाहेब टिचकुले योग वर्गातील आपले मान्यवर यांना माझं आमचं नमनवंदन. आणि आज दादांचा आपल्या पुण्यतिथी त्यानिमित्ताने दादांच्या प्रतिमेला माझं नमनवंदन. कारण दादासाहेब हे साधारण व्यक्तिमत्व नाही, तर मी सांगू इच्छिते आमचं आणि म्हणजे आमचे साहेबजी धांडे, विजयरावजी धांडे यांचं आणि दादांचं अगदी जवळचं नातं. सारखे केसलवाड्याला जाणे, त्यांच्या घराचं बांधकामासाठी त्यांना त्यांच्यानुसार यांच्या म्हणजे वास्तुशास्त्रानुसार ते घर बांधून घेणे आणि त्यांना अनेक प्रकारे त्यांना हे करावं ते करावं, असं करावं तसं करावं हे सगळं सांगून त्यांच्याकडून करवून घेणे, असलं सगळं कार्य दादा त्यांना ऊर्जा देत राहायचे नेहमी. आणि दुसरं म्हणजे माझे दिलीपरावजी धांडे यांना सुद्धा TGSB मध्ये दादा जेव्हा तिकडे होते तेव्हा त्यांनी सुद्धा दादांनी त्यांना तिथे नोकरीला लावून दिलं. त्यांचं शिक्षण होतं पण त्यांना मदत करून त्यांना त्या TGSB जी शाखा ओपन केली होती तिथे लावून दिलं. आणि त्यांनी आतापर्यंत त्या बँकेमध्ये कार्यरत राहिले आणि त्यांनी आता ते रिटायर्ड झाले. दादांचं असं म्हणजे अनेक असे कार्यामध्ये आपले बावणे कुणबी समाज, अंजलीताईला माहिती आहे, तिथे सुद्धा वहिनी आणि दादा नेहमी कार्यरत राहायचे. त्यांचे पण दोघांचे पण परिश्रम होते आणि त्यांना सदैव वाटायचं की आपल्या ह्या समाजाला आपण वर न्यावं, पुढे न्यावं. पण खरंच म्हणजे चंद्रशेखर दादांनी म्हटलं की त्यांना कोणी मदत केली नाही, किंवा जे आपल्या समाजातील काही लोक जसे राम आसोले होते, अजून आमदार ह्या म्हणजे चांगल्या चांगल्या पदावर असून सुद्धा त्यांना वर समोर घेऊन जाण्यासाठी त्यांनी मदत केली नाही, हेही मला माहिती आहे, सत्य आहे. आणि त्यांनी सत्य बोलले. कारण कसं एखादा हिरा असतो, त्या हिऱ्याला उजाळा देणे हे अनेकांचं काम असतं. त्याला जर आपण चिखलात ठेवलं तर तो चमकणार नाही, पण त्याला जेव्हा कोंदून आपल्या हातात किंवा आपल्या समोर आणलं त्याला, तर तो नक्कीच त्याचा उजेडा मिळेल आणि आपल्या समाजासाठी खूप चांगला उपयोग झाला असता त्याचा. अनेक साखर कारखाने निघाले असते. पण काय म्हणायचं आता, आपण ह्या गोष्टीसाठी आपण काही बोलू शकत नाही. पण काय आहे की खरंच ही खंत व्यक्त करण्यासारखी गोष्ट आहे. परंतु दादांचे जे कार्य त्यांनी होते ते आजही म्हणजे आपल्या मुखातून जे निघतायत हीच त्यांची फार मोठी श्रद्धांजली आहे. आणि ते अजूनही म्हणजे आपल्यामध्ये जिवंत आहेत असं म्हणायला हरकत नाही. आता आपली ताई पण बोलल्या की बाबा म्हणजे बाबा आमच्या सोबत कमी राहायचे पण जास्तीत जास्त कार्य ते इतरांसाठीच ते म्हणजे स्वतःला झिजवायचे. तर तसंच असते, जे काय म्हणतात त्याला, जे दुसऱ्यांसाठी झिजतात त्यांची कीर्ती मागे होते आणि ती कृती आजही त्यांची अविरत चालत आहे. जसं दादासाहेब टिचकुले योग वर्गामार्फत आपण त्यांना रोज सकाळी नमनवंदन करतो आणि दादासाहेब टिचकुले हे नाव आपण उच्चारतो, म्हणजे रोज ते आपल्या सोबत आहेत आणि आपल्यासोबत जिवंत आहेत असं म्हणायला हरकत नाही एवढे शब्द बोलून.
मी आणि हा अजून एक विशेष म्हणजे माझ्या मुलाचं त्याच वर्षाला दादा गेले, त्याच वर्षाच्या एकदम एक 8 दिवसानंतर लग्न होतं माझ्या मुलाचं. तर दादा घरी आले, पत्रिका यांच्यासोबत वाटू लागल्या. दुसरं म्हणजे बोलले की विजयराव तुम्ही काळजी करू नका. साखर कारखान्याची साखर तुमच्या मुलाच्या लग्नासाठी जितकी लागेल तितकी मी तुम्हाला देणार, आणि त्यांनी दिली पण, पाठवली पण. जायच्या आधी पाठवली आणि नंतर ते मुंबईला जात असताना त्यांचा देहांत झाला. परंतु असं म्हणायला हरकत नाही की ते सगळे कार्य करून गेलेत, आणि अजूनही ते जरी नसले तरी आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून ते कार्य करत आहेत आणि कार्यरत आहेत आणि ते जिवंत आहेत असं म्हणायला हरकत नाही. आपल्या सोबत आहेत. कोणी खंत मानून घेऊ नका. छान आहे कार्य, अविरत चालू राहू देऊ आपण, आणि असं सगळे जुळून राहू आणि दादांची कीर्ती अशीच वाढत ठेवू. धन्यवाद. हरिओम. जय श्री कृष्ण. आणि विशेष म्हणजे ठोकर दादांना तर आपण म्हणजे काय म्हणावं, त्यांच्या आणि मते दादा ह्या दोघांच्या चालनेनी म्हणजे त्यांना ते सदैव ह्या गोष्टीसाठी प्रवृत्त असतात की नको हे आता आपल्याला करायचं, म्हणजे आपण जरी इकडे तिकडे लक्ष म्हणजे आपण जुळलो नसलो तरी रोजचं त्यांचं दिनचर्या अक्षरशः सुरू असते, आणि हे कार्य त्यांचे चालवू ठेवून राहिलेले आहेत अजूनही. तर त्यांना माझं नमनवंदन विशेष म्हणजे. आणि दुसरं म्हणजे दादांचा आज वाढदिवस ठोकर दादांचा, तर दादांना खूप खूप शुभेच्छा. दादांना उदंड आयुष्य लाभो आणि छान त्यांचं आरोग्य तर आहेच आणि अजून छान राहो, आणि आमच्यासोबत सदैव आम्हाला दादा आमच्यासोबत राहोत अशी माझ्या कृष्णाजवळ इच्छा व्यक्त करते आहे. आणि धन्यवाद. दादांना खूप खूप शुभेच्छा. हरिओम. हरिओम. जय श्री कृष्ण. हरिओम. धन्यवाद ताई. आता दादांच्या श्रद्धांजली पर 2 शब्द बोलण्यास मी आमंत्रित करते लक्ष्मीताई आरमोरीवरून. आता लक्ष्मीताई माने. हरिओम. दादासाहेब टिचकुले आंतरराष्ट्रीय ऑनलाईन योग वर्गाच्या सर्व गुरुजनांना हरिओम. आजचे मान्यवर ठोकर दादा, माते काका, वाघाई दादा आणि सर्व मान्यवर, आपल्या संचालिका अंजलीताई आणि पौर्णिमा काकू, या सर्वांना नमस्कार. आणि खूप सुंदर अशी कविता रमेश दादांनी दादांवर लिहिलेली आहे, त्यांचं सुद्धा आभार. प्रातःकाळी फूल उमलते रमवीतसे ते सकाळला, प्रातःकाळी फूल उमलते रमवीतसे ते सकाळला, संध्याकाळी सुकून जाते क्रम आहे हा ठरलेला. दादा तुमच्या आठवणींचे परिपुष्प अजून ताजे आहे, वर्ष 5ही उलटून गेले ताजेपण कायम आहे. दादांच्या आठवणीत म्हणजे खर तर ते दादा गेले असं वाटत नाही, कारण रोज त्यांची आठवण होते. रोज क्लासमध्ये आम्ही आठवण करतो, त्यांचं नाव घेतो. तर रोजच त्यांच्या स्मृतीला उजाळा मिळत असते आमच्या सगळ्या साधकांकडून. तर जुने जे हे राजकारणी होते, खरं तर ते राजकारणी नव्हतेच, ते समाजकारणी होते. समाजकारण त्यांच्या सगळं म्हणजे संपूर्ण ते स्वतःला वाहून घ्यायचे. बाबांच्या सोबत नेहमी दादा घरी यायचे, राखातूरला पण आणि आरमोरीला पण ते बऱ्याचदा आलेले आहेत. आणि त्यांचं म्हणजे त्यांनी केलेलं कार्य अजूनही अविरत समाजाच्या वतीनं काही बाबतीत, म्हणजे सगळ्याच बाबतीत नाही म्हणणार मी, पण जसं योग क्लास सुरू आहे किंवा इतर काही कामं सुरू असतील, दादांनी कारखाना जो खूप स्वतः समाजातल्या लोकांकडून पैसे गोळा करून, म्हणजे त्यांचे शेअर्स घेऊन कारखान्यामध्ये लावले देवाळ्याच्या. आणि दरवर्षी दादा असं वाटतं की दिवाळी आली की दादा येतील, मुलगा घेऊन यायचे एखादा आणि ती पिशवी घेऊन की दादा येतील आता आणि म्हणतील की बा ताई आम्ही आज तुझ्याकडे जेवण करू, किंवा नाही जेवायचं असेल त्यांना आता आम्ही जेवणार नाही, नाश्ताच करू. असं म्हणजे एकदम खूप त्यांनी जे म्हणजे माझ्यासोबत माझा एकट्याचा विकास व्हायला नको, तर समाजातील लोकांचा सुद्धा काही त्याच्यात लाभ व्हावा आणि कार्यामध्ये लोक राहावेत असं त्यांना नेहमी वाटायचं. आणि दुसरी गोष्ट आधीचे राजकारणी कसे होते की त्यांना एखादं काम सांगितलं वरिष्ठांनी, तर मला आठवतं आमचे बाबा सांगायचे नेहमी की त्यांना कोणीतरी एक पत्र द्यायला सांगितलं साकोलीला नेऊन,
तर लाखांदूर ते साकोली अंतर किती आहे बा आणि जंगल. त्या जंगलातून माझे बाबा पळत-पळत त्या साकोलीला जाऊन त्यांनी ते पत्र नेऊन दिलं. खिशात टाकलं पत्र आणि सांगितलं वरिष्ठांनी नेऊन दिलं. असे हे जुने राजकारणी. लोक जुने राजकारणी जे होते समाजकारणी जे लोकांच्या मनावर अधिराज्य करायचे. आणि आता जे चाललं आहे ते डोक्यावर नसतात की काय असं वाटायला लागतं. म्हणजे काय चाललं हेच समजत नाही. 8 दिवसापूर्वी एखाद्या व्यक्तीवर टीका करायची आणि इतक्या कोटीचा घोटाळा केला म्हणून सांगायचं आणि त्याच लोकांना तेच लोकं जर तुमच्या बाजूला येऊन बसले, तर एकदम त्यांना क्लीन चिट मिळून जाते. आता म्हणजे हा फरक आहे जुन्यातला आणि आता असलेल्या लोकांचा. म्हणजे दादांसोबत आता गुडदे पाटील हे सगळे ओबीसी नेते. ओबीसी नेत्यांना खरं तर आता मला वाटतं कोणी खंत दादांनी व्यक्त केली असं मी ते ऐकलं नाही नेटवर्क नसल्यामुळे इकडे. पण खरंच ह्या लोकांना पुढे येऊ दिलं नाही. फक्त राबवून घेतलं. ज्यावेळेला यांना उमेदवार मिळत नव्हता तेव्हा उमेदवारी द्यायची आणि जेव्हा समाजाची मतं तुम्हाला पाहिजे असेल तेव्हा यांना पुढे करायचं. पण जेव्हा एखादं काही विशेष द्यायचं असेल त्यांना, तर तेव्हा मात्र यांचं नाव आठवत नव्हतं या मोठ्या काही लोकांना. तर असेही लोकं आहेत आणि कसं आहे हा फरक कलियुग ज्याला म्हणतो ना आपण कलियुगाप्रमाणे होत राहतो. तर असं जे जे जसं ज्यांना पटते तसं ते वागतात. पण खरोखरच दादा नी जे समाजासाठी केलं, ते निश्चितच त्यांचं कार्य हे आहे. थोड्याशा प्रमाणात खारुताईच्या वाट्याप्रमाणे का होईना आम्ही करत राहू, हीच खरी श्रद्धांजली दादांना मी अर्पण करते आणि मी आणि माझ्या कुटुंबियांच्या वतीनं दादांच्या स्मृतीला अभिवादन करते आणि श्रद्धांजली अर्पण करते. धन्यवाद. नक्कीच ताई, धन्यवाद. आपण सूक्ष्म रूपाने दादा आपल्यात आहे आणि याची प्रचिती आपल्याला दररोज येते. त्यानिमित्तानेच आपण सगळे एकत्र जुळलेले आहोत आणि आपली पण दिवसेंदिवस प्रगती होत आहे. समाजाची प्रगती होत आहे. आवाज येतोय माझा? ताईंनी हो. पण आता 4 ओळी दादांविषयी लिहिल्या, तर खरंच ताईंमधल्या कवितेचे स्फुरण झाले, की ताई पण एक कवयित्री आहेत. खूप छान 4 ओळी ताईंनी लिहिल्या. तिजारी दादा जर जुळलेले असतील, तर त्यांनी पण आपले 2 शब्द व्यक्त करावे. तिजारी दादा आहेत? सुप्रभात. आणि आज आपण स्वर्गीय दादासाहेब टिचकुले यांच्या पुण्यतिथी प्रित्यर्थ हा जो ऑनलाईन कार्यक्रम ठेवलेला आहे आणि त्याच्यात मला सम्मिलित होण्याची जी संधी प्राप्त झाली आहे त्यानिमित्त मी योगाचार्य डॉक्टर रामकृष्ण ठवकर त्याचप्रमाणे सर्व कार्यकर्त्यांचा आभारी आहे. आणि आजच्या या कार्यक्रमामध्ये मी श्री दादासाहेब टिचकुले यांच्या स्मृतीला उजाळा देऊन त्यांना माझे 2 शब्द अर्पण करतो. खरं तर माझी ओळख दादासाहेबांची 1983 पासून आहे. मी आणि दादासाहेब आम्ही दोघेही एकाच कॉलेजमधले आहोत. विश्वेश्वरय्या रिजनल इंजिनिअरिंग कॉलेज नागपूर. माझ्यापेक्षा दादासाहेब 5 वर्ष सिनियर आहेत. मी जेव्हा मुंबईला आलो योगायोगाने माझी त्यांची ओळख झाली. म्हणजे माझी बायको त्यांची पुतणी आहे. ते स्थळ शोधायसाठी मला शोधत शोधत ते आले आणि अशी माझी त्यांची ओळख झाली. आणि त्या दिवसापासनं शेवट जाईपर्यंत शेवटचे काही वर्ष आम्ही सोबत नव्हतो, कारण की मी मध्य पूर्वेमध्ये आखाती देशात नोकरीला होतो. ही खंत माझी राहिली की शेवटी त्यांचा सहवास मला लाभला नाही. परंतु या स्तुत्य प्रकल्पाच्या माध्यमातून ते आजही आपल्या सोबत आहेत याची जाण या कार्यक्रमाच्या माध्यमातून होत असते. त्यांचा मूळ पिंड हा समाजकारणाचा आहे असं आपण जरी म्हणत असलो तरी त्याच्यावर एक वैचारिक घडण झाली होती. आणि ती घडण अशा विचारातून झाली होती की मी समाजाचं काहीतरी देणं लागतो. आज आपण इथपर्यंत आलेलो आहोत. प्रत्येक व्यक्ती
त्या प्रत्येक व्यक्तीच्या उत्थानामध्ये अशा असंख्य लोकांचा हातभार लागलेला असतो, हे आपल्याला माहित नसते. बरेचदा आपण असं बघतो की प्राण्यामात्रांना जगायसाठी दुसऱ्या प्राण्यांपासून सुरक्षेची काळजी घ्यावी लागते, परंतु मानवाचा समूह हा सुरक्षित ठेवत असतो. अन्यथा आपण लहानपणापासून आजपर्यंत मोठे झालो, आपल्याला कुणीही मारलं नाही म्हणून आपण जिवंत आहोत. आणि हा कृतज्ञतेचा भाव आपल्यामध्ये त्यांनी जागवला. आणि ते नेहमी असं म्हणायचे की स्वतःपासून कामाची सुरुवात झाली पाहिजे. आणि त्यामुळे त्यांनी समाजाचा सगळ्यात छोटा घटक, आपल्या सगळ्यांना माहिती आहे समाजाचा सगळ्यात छोटा घटक काय असेल तर आपला कुटुंब. कुटुंबामध्ये कृतज्ञतेची भावना जागवली आणि हळूहळू कुटुंबाला पण मोठं करत गेला, तर पूर्ण मानव समाजाला किंवा मानव समाजाच्या व्यतिरिक्त मानवेतर समाजामध्ये आपण त्याच भगवंताची, त्याच चैतन्याची प्रचिती पाहतो. आणि अशा मानवेतर समाजामध्ये आपण त्याची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी जीवनभर जगतो. हा जो वैचारिक पाया आहे, हा वैचारिक पाया त्यांच्यामध्ये रुजलेला होता. आणि त्यामुळे त्यांनी आपल्या कुटुंबातल्या सर्वांना, ते स्वतः इंजिनियर झाले याचा अर्थ ते एकदम फार त्यांनी स्वतःचं व्यक्तिमत्व सगळ्यांवर थोपवलं नाही, तर आपल्या बरोबर कुटुंबातल्या सर्वांना मोठा करण्याचा ध्यास आणि त्यांनी ठेवला. आणि त्यामुळेच आपल्या लक्षात येईल की गावावरनं सर्वांना त्यांनी मुंबईला कामानिमित्त, शिकण्यानिमित्त आणला आणि त्यांना मोठं केलं. केवळ कुटुंबातलंच नाही, तर गावातून जो कोणी शिकायसाठी नोकरीच्या निमित्ताने मुंबईला येईल, त्या सर्वांची सोय त्यांनी स्वतः घरी केली. बरेचदा असं लक्षात येते की आपल्या व्यवहारामुळे आपल्या घरातल्या कुटुंबावर किती त्रास होतो, ह्याची जाण सुद्धा त्यांनी ठेवली नाही. आणि कुटुंबातल्या सर्व लोकांनी त्यांना मदतीचा हात दिला, त्यामुळे त्यांनी एवढं कार्य केलं. केवळ कुटुंब आणि आजूबाजूचे लोक नाही, तर इथे आल्यावर त्यांनी केवळ असा, मला ते नेहमी म्हणायचे की आपण एकत्र काहीतरी केलं पाहिजे. आणि त्या निमित्ताने त्यांनी मला नवी मुंबईवरून ठाण्याला नेलं. मी ठाण्याला राहणार आम्ही एका ठिकाणी घर घेतलं, एकत्र राहावं या दृष्टीने आणि काहीतरी करावं. ते कायम स्वतः एकत्र नाही जायचं कधीही. बरेचदा आपण बघतो की कुठलाही कार्यक्रम एकाने केला तर आपण त्याला म्हणतो मी केला, आणि एकाच्या सोबत 2-3 लोकांनी मिळून तो कार्यक्रम केला तर आपण त्याला म्हणतो आम्ही केलं. तर मी वरून आम्ही पर्यंतचा हा प्रवास सहजपणे त्यांच्या सानिध्यामध्ये घडत होता. आणि या प्रवासामधनं हा जो अहंकार आहे व्यक्तीचा, तो कळत न कळत कमी होत होता. आणि अशाच दृष्टीने आम्ही नंतर बावणे कुणबी समाज उन्नती मंडळ याची स्थापना मुंबईला केली, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आणि या कार्यक्रमामधून कितीतरी असंख्य असे कुटुंब बांधव आपल्या बरोबर जोडले गेले. त्यानिमित्त एकमेकांचा विकास झाला. प्रत्येकाला कुटुंबाची, कारण की आपण हा विचार नेहमी करतो की कुटुंब काय आहे. आज सगळ्यात मोठी खंत जर आपण व्यक्त करत असलो तर कुटुंब व्यवस्था ही ज्या पद्धतीने टिकायला पाहिजे ती टिकत नाही. कारण की याच्या मागचा भाव आपल्याला लक्षात घेतला पाहिजे. तो भाव असा आहे की कुटुंब ही लॅडर आहे, ज्याला आपण असं म्हणतो की शिडी आहे. आणि प्रत्येक व्यक्तीला जेव्हा मोठं व्हायचं असते तेव्हा त्याला अशा उंच लॅडरचा फार मोठा उपयोग होतो, शिडीचा उपयोग होतो. आणि कुटुंब ही व्यक्तीला मोठं करण्यामध्ये, सशक्त करण्यामध्ये शिडीचा उपयोग उपयोगासारखा आपण केला पाहिजे, तो होतो. आणि त्याची प्रचिती जर आली आपल्याला वेगवेगळ्या कार्यक्रमामधून
तर कुटुंब व्यवस्था कळत न कळत ही बळकट होते. परत एक उदाहरण मी आपल्या सगळ्यांना देऊ इच्छितो या कुटुंब व्यवस्थेला टिकण्यासंबंधामध्ये, की जर आपण कितीही उंच गेला आणि त्या उंचीवर वरून जर आपण खालचा देखावा पाहायला गेलो तर आपण घाबरल्यासारखे होतो. परंतु त्याच मोठ्या उंच बिल्डिंगवर जर पॅरापेट वॉल असली, ती कठडा, तर त्या कठड्याला रेलून आपण सगळ्या ती उंची एन्जॉय करतो, तिथनं फोटो काढतो. याचा अर्थ असा आहे की कुटुंबाची जर ही कठडा आपल्या भोवती असेल तर आपण कितीही उंच गेलो तरी आपल्याला पडण्याची भीती राहते. म्हणजे कुटुंब हे माणसाला उंच करतं, हाईट देते आणि हाईटवर स्थिर करते. अशा पद्धतीने कुटुंब हे आपण जोपासलं पाहिजे, ही भावना दादासाहेबांनी सगळ्या कार्यकर्त्यांमध्ये रुजवली. आणि त्यामुळे आपण असं बघितलं की पावणे कुंभी समाज उन्नती मंडळाच्या बऱ्याच सदस्यांनी आपापल्या कुटुंबाला, आपल्या छोट्या भावाला असेल किंवा बऱ्याच लोकांना मुंबईला आणलं, त्यांचं शिक्षण केलं आणि स्वतः काहीतरी दुसऱ्याला घडवण्यामध्ये मदत केली. अशा पद्धतीने कुटुंब, कुटुंबानंतर समाज, ज्ञाती समाजामधून बृहत समाज, अशा बृहत समाजामध्ये त्यांनी प्रचंड काम केलं. ठाणे जनता सहकारी बँकेचे संस्थापक झाले. त्या ठाणे जनता सहकारी बँकेचे संस्थापक असताना समाजातल्या किती घटकांना त्यांनी स्वतःच्या पायावर उभं करण्याचा प्रयत्न केला. आणि हा त्यांचा जो परीघ आहे कामाचा, तो सतत वाढत गेला. आणि मग समाजामधून त्यांनी नेहमी असं म्हटलेलं आहे की राजकारण हे समाजकारण करण्याची एक फार सबळ आणि मोठी अशी अपॉर्च्युनिटी आहे. आणि त्यामुळे त्यांनी राजकारणामध्ये प्रवेश केला. आमच्या बऱ्याच चर्चा व्हायच्या त्यांनी किती केलं पाहिजे. आणि मी नेहमी असं म्हणायचो की व्यक्ती एकटा मोठा होत नाही, तर जोपर्यंत तो त्याचा पाया मोठा करत नाही आणि पाया मोठा करून त्या खालच्या सगळ्या लोकांनी त्यांना जोपर्यंत उचलत नाही वरती, तोपर्यंत तो वरती व्यक्ती स्थिर होऊ शकत नाही. आणि अशा पद्धतीने आपण बघितलं, त्यांनी गावाला गेले, काही कारणांनी त्यांनी नोकरी सोडली आणि ते गेले. त्यापासून माझा वैयक्तिक संबंध दररोज बोलल्याशिवाय आमचा दिवस जायचा नाही. एकमेकांना सल्ला द्यायचा, सल्ला घ्यायचा. आणि अशा पद्धतीने ते नागपूरला गेले, गावाला राईस मिल टाकली. पण आमचा जो नेहमी असा समाज कार्यामध्ये काम करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांना एक गोष्ट आपण सर्वांनी लक्षात केली पाहिजे. आपला जरी उद्देश दुसऱ्यांचं भलं करणं, समाजाचं चांगलं करणं असं असलं तरी समाज हा सगळ्याचा सगळा आपल्यासारखाच असतो असा नाही. त्याच्यामध्ये क्लुप्त्या करणारेही बरेच असतात. आणि सावधपणे, जसं रामदास स्वामींनी म्हटलं की सावधपणे मार्गक्रमण केला पाहिजे. प्रभू रामचंद्राला सुद्धा नावं ठेवणारे लोक होते. त्यामुळे त्यांचा जो मोठा गतिशील असा प्रयत्न झाला राईस मिलच्या माध्यमातून, राजकारणाच्या माध्यमातून, त्याला जेवढी फळं यायला पाहिजे होती तेवढी फळं येऊ शकली नाही. त्यांचाही म्हणजे समाजाचा सहभाग कमी पडला असेल, व्यक्तीला मर्यादा असतात त्या झाल्या असतील. परंतु त्यांच्या कामाचा जो काही आज आपण त्यांचं काम जागं ठेवतो आहोत, हे खरंच स्तुत्य असा एक उपक्रम आहे. आणि समाजामध्ये ज्या ज्या लोकांनी काम केलेलं आहे त्यांच्याबद्दल आपण कृतज्ञता व्यक्त करणं हा व्यक्तिगत आणि सामूहिकरित्या आपलं कर्तव्य आहे. आणि आपण ते कर्तव्य दादासाहेब टिचकुले योग संस्थान याच्या माध्यमातून सर्व कार्यकर्ते करत आहोत. याबद्दल सगळ्या कार्यकर्त्यांचं अभिनंदन. आणि पुनश्च एकदा दादासाहेब टिचकुले यांच्या स्मृतीला अभिवादन करतो, त्यांच्या आठवणींना उजाळा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. नमस्कार, धन्यवाद. धन्यवाद दादा. आपण आपल्यासोबत लाभलेला सहवास आणि दादांना खूप छान श्रद्धांजली व्यक्त केली. विद्या बोलते. हरिओम. दादासाहेब टिचकुले योग वर्गातील सर्व मान्यवरांना नमस्कार. आज एक विशेष सोहळा इथे आपण पार पाडत आहोत. तेव्हा 2 ओळी बोलते आहे. उजाळा होतोय
आठवण कार्याला उजाळा होतोय. आठवण कार्याला श्रद्धांजली अर्पण करूया दादासाहेबांच्या लोकांना कधी त्यांचा स्वभाव असा गरीब श्रीमंत किंवा लहान मोठा असा नाही. सर्वांसोबत ते मिळून मिसळून राहायचे. संघटित करण्याचं एक त्यांचं फार मोठं कौशल्य होतं. आणि इव्हन केसलवाडा गावातच नाही तर केसलवाडा गावावरून ते मुंबईपर्यंत पोहोचले आहेत. आणि आतापर्यंत आपण त्यांच्याबद्दल खूप आपण माहिती ऐकलेली आहे. खरं संघटक समाजातील संघटन करणारे खरे संघटक होते. आणि दादासाहेबांचं कार्य एक असं म्हणावं लागेल की ही आनंदाची गोष्ट आहे की दादासाहेबांचं नाव आज आपल्या योग वर्गाला आहे आणि ते आपल्यामध्ये आहे आणि त्यांच्या नावामुळेच योग वर्गामध्ये होणारे कार्य जगभर जात आहे. ही फार मोठी गोष्ट आहे. म्हणजे दादासाहेब आजही आपल्यामध्ये जिवंत आहे. दादासाहेबांचं फार मोठं कार्य आहे. तेव्हा मी पुनश्च एकदा मी दादासाहेबांच्या स्मृतीला मी अभिवादन करते आहे. धन्यवाद. हॅलो. आणि आज ठवकर काकांचा सुद्धा आज वाढदिवस आहे. तेव्हा मी काकांना एक खूप खूप आभारभर शुभेच्छा देते आहे. धन्यवाद काका. धन्यवाद ताई. काले आपला दादासाहेब टिचकुले योग वर्ग हा निरंतर जवळपास 4.25 वर्षापासून सुरू आहे. आणि या योग वर्गातर्फे आपल्याला अनेक गुरुजनांचे विचार आपल्याला आत्मसात करता आले. याची कीर्ती जागतिक स्तरावर पोहोचली. निरनिराळ्या देशातून साधक आणि गुरुजन आपल्याला येथे पाहावयास मिळाले. या योग वर्गातर्फे मागे स्त्रियांकरिता विशेष कार्यक्रम घेण्यात आला आणि हा विशेष प्रकल्प राबविण्यात आला ज्याद्वारे महिला संपूर्णपणे निरोगी जीवन जगू शकतील याबद्दल मार्गदर्शन करण्यात आले होते. तसेच आपल्या योग वर्गाचे योगाचार्य ठाऊकर दादा यांच्या प्रामाणिक इच्छेतून सिनियर सिटीजन म्हणजे निवृत्तीनंतरचे जीवन कसे आनंदमय करता येईल याबद्दल एक विशेष प्रकल्प राबविण्यात येत आहे. त्याकरिता त्या प्रकल्पाची आज आपण उद्घाटन सोहळा इथे साजरा करतोय. दादासाहेबांची पुण्यतिथी आपण आताच साजरी केली आणि दुसऱ्या सत्रात तर आजच्या आपल्या या कार्यक्रमाला आपले अध्यक्ष म्हणून लाभलेले आहेत डॉक्टर संदीप डोंगरे दादा, जे एक नाही तर तब्बल 6 गिनस वर्ल्ड त्यांनी रेकॉर्ड केलेले आहेत आणि त्यांचे योग वर्ग त्यांचे मार्गदर्शन आपल्याला इथे लाभलेले आहेत आणि आज ते आपल्या इथे सगळ्यात आधी जॉईन करून उपस्थित झालेले आहेत. दादा आपले खूप खूप स्वागत आहे. आपण आपलं अध्यक्षीय स्थान घ्यावं आणि आपण आता ज्या दुसऱ्या सत्राला आपण सुरुवात केलेली आहे जे योग वर्ग आपण उद्यापासून सिनियर सिटीजन करता सुरू होत आहे त्याचा उद्घाटन सोहळा आणि आपण अध्यक्षीय स्थान शब्दसुमनाने मी आपलं स्वागत करते दादा. थँक्यू ताई. थँक्यू. थोडं योग वर्गाबद्दल सांगते दादा, मग आपण रमेश दादांचं घेऊ आणि मग शेवटी अध्यक्षीय भाषण देऊ. ठीक आहे. हा, ह्या योग वर्गाचं नाव राहणार आहे आयुष्याची संध्याकाळ करूया आनंदी. तर आपण बघितलं की प्रौढावस्था आली की शरीर आयुष्यभर काम करून थकलेलं असतं आणि एक एक दुखणी वर येऊ लागतात. तर निवृत्तीनंतर मनुष्याला वाटतं की आता फक्त आराम करायचा, पण दुखणीमुळे मनुष्य नैराश्यात जगतो आणि स्वतःला म्हातारा समजू लागतो. तर तसं पाहिलं तर त्यांच्याजवळ अमूल्य असा ज्ञानाचा साठा असतो आणि अनुभवाची शिदोरी असते, पण त्याचा उपयोग करून ते आनंदी जीवन व्यतीत करू शकतात. कुठला तरी छंद जोपासून त्यात व्यस्त राहून तसेच शरीराची योग्य काळजी घेऊन 100 वर्षापर्यंत निरोगी आणि आनंदी जीवन ते व्यतीत करू शकतात. तर असे दादासाहेब टिचकुले योग वर्गातर्फे प्रौढावस्था मध्ये सकारात्मकता कशी वृद्धिंगत करता येईल आणि ज्ञानात कशी भर पाडता येईल आणि तसंच ऊर्जा कशी टिकवता येईल याबद्दल आपल्याला या पुढच्या प्रकल्पाद्वारे मार्गदर्शन होणार आहे, ज्याचं नाव आहे आयुष्याची संध्याकाळ करूया आनंदी. आज दादासाहेबांच्या पुण्यतिथी निमित्त या विशेष कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात येत आहे. आपल्याला उद्घाटन प्रसंगी विशेष अतिथी म्हणून लाभलेले आहे संदीप दादा डोंगरे, ज्यांचा योगा आणि प्राणायामामध्ये खूप विशेष योगदान आहे. त्यांनी तब्बल 6 वेळा वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नाव केलेलं आहे. असे महान गुरुवर्य यांच्या हस्ते आयुष्याची संध्याकाळ करूया आनंदी या प्रकल्पाचे आज आपण उद्घाटन करणार आहोत. तसेच आज ठाऊकर दादांचा वाढदिवस आहे, तर दादांविषयी 2 ओळी बोलते. दादासाहेबांची ऊर्जा आणि योगाचार्य ठाऊकर दादासाहेबांची इच्छाशक्ती यामुळे नियमित सुरू आहे आपला योग वर्ग. सर्वांनी स्वतःचे डॉक्टर होऊन निरोगी आनंदी जीवन जगावे. सर्वांनी स्वतःचे डॉक्टर होऊन निरोगी आणि आनंदी जीवन जगावे अशी आहे ठाऊकर दादांची प्रामाणिक इच्छा. आणि ठाऊकर दादा आपण आम्हाला गुरुवर्य म्हणून लाभले, भाग्यवान आम्ही.
ठवकर दादा, आपण आम्हाला गुरुवर्य म्हणून लाभले, भाग्यवान आम्ही. तुम्हाला आणखी आणखी ऊर्जा मिळो आणि आपणास वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. दादांना शुभेच्छा देत या कार्यक्रमाचा आपण आज सुरुवात केलेली आहे. आधी रमेश दादा वायंगणकर ज्यांनी काल खूप छान कविता ग्रुपमध्ये टाकली, दादांबद्दल थोडे श्रद्धांजलीपर बोलतील आणि आपल्या नवीन योग वर्गाची जी आपण प्रकल्पाची सुरुवात करतो त्याच्याबद्दल आपल्याला थोडक्यात मार्गदर्शन करतील, अशी मी रमेश दादा वायंगणकर यांना विनंती करते. हरिओम. हरिओम दादा. हरिओम. माझा आवाज येतोय का? हो, आवाज येतोय. येतोय का? हो हो येतोय. सॉरी मी योग वर्गासाठी निघालो होतो, तरी पण मला बोलण्याची नक्कीच इच्छा होती. कारण दादासाहेब टिचकुले यांचे जे कार्य पाहिलं त्याच्याने मी एवढा प्रभावित झालो की, आणि त्यांच्या कार्याबरोबरच की एक व्यक्ती कार्य करते तर त्याच्याबरोबर त्यांच्या कुटुंबाचे योगदान सुद्धा खूप मोठं असतं. म्हणजे त्याच्यामध्ये ताई असतील, त्यांची मुलं असतील, त्यांचे भावंड असतील, ह्यांचं सगळ्यांचं सुद्धा योगदान मोठं असतं. त्यामुळेच एवढं मोठं कार्य दादा करू शकले. त्याचप्रमाणे मला एक लक्षात आलं की दादांनी फक्त बावणे कुणबी समाजाचंच कार्य केलं असं नाही, तर इतर समाजासाठी सुद्धा त्यांनी बरंच कार्य केलं. जो त्यांना गरीब जिथे जिथे काही त्यांना चुकीच्या रूढी दिसल्या त्याच्यासाठी सुद्धा त्यांनी कार्य केलं. त्यामुळे ही दादासाहेब टिचकुले हे सर्व समाजाचे होते असं मला वाटतं, असं माझं मत झालं. आणि सगळ्यात म्हणजे त्या काळचा तो काळ मी पाहिलेला आहे. कारण मी आता स्वतः 74 इयर्स ओल्ड असल्यामुळे मी तो काळ पाहिलेला आहे. तो किंवा काळ कसा होता आणि त्या काळात कार्य करणं, त्या काळात समाजाला वरती आणणं, त्या काळात समाजाला दिशा दाखवणं हे एवढं सोपं नव्हतं. खूप कठीण काम होतं. म्हणजे आणि म्हणूनच मी ह्या वर्गाशी एवढा जुळून गेलो की मी त्यातलाच एक निर्माण झालो की मला एक वाटलं की त्यांनी कसं काम केलं असेल. एवढं मोठं काम करायचं, एवढ्या सगळ्या जबाबदाऱ्या ठिकठिकाणी नोकऱ्या, ठिकठिकाणी पदं भूषवली आणि त्यांनी ह्या कार्याला वाहून घेतलं. हे खूप मोठी गोष्ट आहे आणि एक समाजाला वरती आणणं, समाजाला दिशा दाखवणं हे खूप मोलाचं काम केलं. म्हणजे एक देशाची सेवाच केली त्यांनी. एक समाजाला मोठं करणं म्हणजेच देशाची सेवा झाली. एक असा प्रत्येक जर समाज जर आपला निर्माण झाला, चांगला झाला, तर त्याच्यामध्ये खूप पूर्ण देशाचीच उन्नती आहे. आणि त्याचबरोबर मी आधी मी खूप धन्यवाद देतो की अशा व्यक्ती ह्या समाजामध्ये आहेत की दादा योगाचार्य ठावकर दादा किंवा मते दादा, बांडेपूची दादा वगैरे ही सगळी मंडळी आहेत. तर ह्यांनी किती उचलून धरलं आणि ते रोप लावलेलं, ते रोप एवढं मोठं केलं. आज एक विशेष गोष्ट होते की ह्या ठिकाणी हे जे लावलेलं रोपाचं त्यांनी एवढं रूपांतर केलं की प्रत्येक गोष्टीचं ज्ञान वाटण्याचं काम मोठं केलं. समाज मोठा कधी होतो? ज्यावेळेला प्रत्येक गोष्टीचं ज्ञान मिळतं, समाज आपोआपच मोठा झाला. त्यांच्याकडे सगळ्या गोष्टी येणार. म्हणून ज्ञान वाटप हे सगळ्यात श्रेष्ठ वाटप आहे आणि ते वाटप आज ह्या दादासाहेब टिचकुले वर्गामार्फत होतंय. ही खूप मोलाची गोष्ट आहे. हे बावणी कुणबी समाजासाठी एक मोठी अभिमानाची गोष्ट आहे. आणि मी सगळं ऐकत होतो त्याच्यातून मला हे दिसलं की काही वेळेला खंत व्यक्त केली गेली. खंत नका व्यक्त करू, कारण दादासाहेब टिचकुलेंनी एवढं रोप लावलं, ते रोप एवढं आता फुललंय की आज परदेशातून सुद्धा लोक ह्या वर्गाशी जुळलेले आहेत. म्हणजे हे त्यांच्या कार्यामुळेच घडू शकलं, नाही ते घडू शकलं नसतं. त्यामुळे काही आर्थिक गोष्टीत, काही कारखान्यांबाबतीत काही अशा गोष्टी होत जातात. परंतु जो महत्वाचा त्यांचा जो झरा होता, तो खूप मोठ्या प्रमाणात सगळ्यांना पाणी देतंय, सगळ्यांना उत्तेजित करतंय आणि ही ऊर्जा जी सगळ्यात आज जी ऊर्जा आहे समाजामध्ये आपल्या, ते ह्या सगळ्या अशा व्यक्तींमुळेच आहे. पूर्ण समाज, मी म्हणतो एकच समाज नाही, सगळा समाजच हा त्याच्या अशा गोष्टीतून उत्तेजित व्हायला पाहिजे. आणि आम्ही अमुक समाजाचं म्हणण्यापेक्षा आम्ही एक व्यक्तिमत्व, एक चांगलं व्यक्तिमत्व कसं असावं त्याचं उदाहरण म्हणजे एक दादासाहेब टिचकुले आहेत असं मला वाटतं. आणि म्हणूनच माझ्यातून मी जे त्यांचं कामाबद्दल जे ऐकलं आणि त्यातून मला एक स्फुरण झालं की बाबा काहीतरी याच्यातून लिहावं आणि त्यातून माझं काव्य
निर्माण झालं. तर त्यांच्या कार्यातून माझ्या हृदयातून आलेल्या गोष्टी आहेत, खरोखरच्या आहेत. आणि त्यामुळेच मी दादासाहेबांना आदरांजली वाहतो, मनापासून वाहतो. आणि असे आमच्या समाजात कार्यकर्ते, समाजात सामाजिक कार्यकर्ते निर्माण व्हावेत, तरच आमचा समाज चांगला होईल, सुंदर होईल. आणि आज आहेत जे दादासाहेब योगाचार्य जे आपले कार्य करतायत, माथेदादा कार्य करतायत, ही मोठी गोष्ट आहे, खूप मोठी गोष्ट आहे. मी योगाचार्यांना सुद्धा त्यांच्या जन्मदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. तुमचं कार्य खूप सुंदर चाललेलं आहे आणि तुमच्या मागोमाग आम्ही आहोत. तुमच्या तुम्हाला जेव्हा जेव्हा काही हे लागेल त्यावेळेला आम्ही तुमच्याबरोबर आहोत, एवढं निश्चित आहे. तर आपले समाज असाच सुंदर व्हावा, सगळ्यांना आनंद मिळावा आणि सगळ्या कष्टातून जसं दादासाहेबांनी सामूहिक विवाह पद्धती चालू केली, लोकांच्या काही रूढी होत्या त्या बदलल्या सगळ्या. आर्थिक बचत करून तुम्ही कसं मोठं व्हावं ते शिकवलं. शिक्षणाकडे लक्ष दिलं, लोकांना नोकऱ्याला लावल्या. एक एवढं मोठं कार्य केलं हे. आणि आज आम्ही म्हणतो आज आमच्यासाठी ते छोटं दिसायला दिसेल कदाचित, पण त्या काळात ते खूप मोठं काम होतं. असं मी तर अनुभवलेलं आहे आणि मला माहिती आहे. त्यामुळे मी एवढं बोलू शकतो. धन्यवाद. मला तुम्ही बोलायला एक संधी दिलीत आणि एक चांगल्या व्यक्तीबद्दल मला बोलायला मिळालं, याचा मला खूप खूप आनंद वाटतो. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. आपल्या सगळ्या योगरगाला सुद्धा आणि आयोजकांना खूप धन्यवाद की तुम्ही हे एवढं सगळं चांगलं मोठं कार्य उचलून धरलं. तुमच्याबद्दल तर खूपच धन्यवाद वाटतं. धन्यवाद दादा. खूप खूप धन्यवाद. हरिओम हरिओम. खूप धन्यवाद. मते दादा, आपल्याला काही बोलायचं आहे की आपण अध्यक्षीय भाषण घ्यायचं? आता डोंगरे दादांना तो थोडं हे करतीलच, बोलतीलच. त्याच्या आधी मी एक आता काय बोलायचं म्हणजे अनुभव आपले जे काही जीवनात काही घडलेले आहेत आपल्या जीवनातल्या घटना. तर मी म्हणजे दादासोबत मी भरपूर म्हणजे लहानाचं मोठं जरी मला त्यांनी केलं म्हणजे एक सामाजिक कामामध्ये. तर मला एक सामाजिक काम हा काही प्रकार माहीत नव्हता. पण त्यांच्या प्रेरणेने किंवा त्यांनी जेव्हा काही समाजाचं काम करताना माझ्यावर एक सेक्रेटरी पदाची जबाबदारी दिली होती. आणि मला वाटते तो प्रसंग वर्तकनगरला जेव्हा मीटिंग झाली तेव्हा त्यावेळेस माझं नाव सेक्रेटरी एक त्यांनी सर्वांनी ठरवलं आणि मला काही अनुभव नव्हता आणि कुठलंच काही मला माहीत नव्हतं. तर मी दादांना सहज म्हटलं, दादा मला बाकी सर्व करा, मला काम सांगा, पण हे पद मला देऊ नका. म्हणजे बाहेर आलो, मी त्यांना रिक्वेस्ट केली. म्हटलं दादा हे बरोबर नाही आहे, मला अजिबात अनुभव नाही आहे. तेव्हा त्यांनी एक शब्द वापरला होता, तेव्हा अजून मला आठवते की कुणी आईच्या पोटातून शिकून आलेलं नाही आहे, हे ते शिकावं लागते. त्याच्यामुळे तुम्ही हे पद घ्या. तेवढ्यावर मी त्यांच्या शब्दावर सर्व काम केलेलं आहे. त्यांच्या शब्दावर असं व्यक्तिमत्व होतं की तेथे गेल्यानंतर प्रत्येक व्यक्ती त्या पद्धतीने घडायचा आणि विचार सुद्धा तसेच. कारण त्यांनी म्हटलेलं होतं की तुमचं करणं आणि बोलणं. जेव्हा मी प्रत्येक दौऱ्यात त्यांच्यासोबत असायचं, ते एकच सांगायचे की तुमचं करणं आणि बोलणं यांच्यात अंतर नसलं पाहिजे. जे तुम्ही बोलता ते करता आलं पाहिजे, तेवढंच बोला, अन्यथा जास्त बोलू नका. तर मला वाटते ह्या काही बाबी आहेत ह्या सामाजिक कामात आम्ही निश्चितच त्यांचं यूज करतो आणि त्यांनी दिलेली प्रेरणा आहे, त्यांनी दिलेला मार्ग आहे. तर मला वाटते दादासाहेबांनी जे या ठिकाणी वास्तू निर्माण केली, कारण ती वास्तू असल्या कारणाने आज कमीत कमी 150-200 मुलं ह्या ठिकाणी चांगल्या प्रकारे अगदी सर्व्हिसला, मॅनेजर लेवलला आणि फॉरेनला पण गेलेले आहे. साधारणतः मी जेव्हा ह्या वास्तूमध्ये राहिला होतो 180 लोकांची लिस्ट माझ्याकडे आहे. आता सेक्रेटरी सांभाळतात प्रकाश खराबे. तर कमीत कमी 200 मुलांचे आमचं रेकॉर्ड मेंटेन्स केलेला आहे की आधी ते आलेला मुलगा कुठे गेलेला आहे आणि प्रत्येक जण घडलेला आहे, कारण तिथे ऊर्जाच तशी निर्माण झालेली आहे. आज आमचे अशोकराव वाघाई सुद्धा त्यांच्या कार्याला सपोर्ट करतात, कारण त्यांच्यानंतर त्यांनी धुरा सांभाळलेली आहे. आणि मला वाटते ह्या ठिकाणी जसं दादानी कार्य तसं केलं तसं अशोकराव वाघाई साहेबांनी सुद्धा एक बाजूला रूम घेऊन दिलेली आहे आणि त्यांच्या अध्यक्षीय कार्यकालामध्ये. तर मला वाटते ही जी रोपटं लावलेलं आहे त्याला मोठं करणं आणि त्याच्यातून एक समाजकार्य घडणं ही खूप मोठी गोष्ट आहे. त्याचप्रमाणे हे अर्धवट कार्य जे काही रामकृष्ण ठाकूर साहेबांनी सांगितलं ते सुद्धा एक आरोग्याच्या दृष्टीने त्यांनी सुद्धा उचललेलं पाऊल खूप स्तुत्य आहे आणि आम्ही ते करत आहोत आणि सर्वच करत आहे.
जसं भानुदासजी भांडुपचेने सांगितलेलं की ज्या ज्या ठिकाणी वास्तू आहे त्या ठिकाणी वास्तुसुद्धा निर्माण झाली. भंडाऱ्याची वास्तुसुद्धा मुंबईची वास्तू झाल्यानंतर त्यांनी केलेली आहे. कमीत कमी हे जे सर्व लोन पसरलेलं आहे हे मुंबई मंडळाच्या वास्तूनंतर पसरलेलं आहे. तर मला वाटते आता काम होत आहे, समाजाचं काम दिसत आहे. हे निश्चितच प्रेरणा असते आणि मला वाटते अशा व्यक्तीला अशा व्यक्तीचं कुठेतरी त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त या गोष्टी पुढे येऊ शकतात. कारण हे एक निमित्त आहे की आता जे काही कुटुंबाने त्यांनी जे काही आता आज आपल्याला सांगितलं ते आम्हाला पण माहीत नव्हतं. आज भोजराज टिचकुलेंनी ज्या काही गोष्टी सांगितल्या, स्वातीने सांगितल्या. स्वाती दादा त्यावेळेस एकदम लहान होते आम्ही जेव्हा त्यांच्या घरी जायचं तेव्हा. तर ह्या ज्या गोष्टी सांगतात ह्या तेव्हाच्या प्रेरणादायी असतात आणि त्या खूप आवश्यक असतात. आणि मला वाटतं अशा कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण त्या व्यक्त होतात आणि सर्व मंडळींना ह्या गोष्टी समजू शकतात. आज आपले संदीपदादा डोंगरे साहेब सुद्धा आहे की त्यांनी आज पूर्ण विश्व 6 त्यांना एक हे मिळालेले आहे की आज ते कोणीही करू शकत नाही. 6 म्हणजे ऑल साधारण इंटरनॅशनल लेवलचे ते आहेत. असे व्यक्ती सुद्धा आपल्याशी आज जोडलेले आहेत. आज USA मधून मंडळी जोडलेली आहे. हे काही सहज शक्य नाही आहे. आज मला वाटतं प्रभाकरजी तिजारे जे आहेत ते आणि डुबलदादांसुद्धा आज USAला म्हणजे आपल्याला देशामध्ये काम केलेलं आहे त्यांनी. तर ही जी मंडळी एकत्र येतं हे कुठेतरी एक निमित्त मात्र. आपण निमित्त मात्र. आपण त्याच्या पाठीमागे कुठेतरी कोण्यातरी व्यक्तीने काहीतरी करून ठेवल्याशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही. हे पण निश्चितच मान्य केलं पाहिजे. मला वाटते ह्या ज्या गोष्टी घडून येतात ह्या सहजासहजी येत नाही. तर ह्या पाठीमागे सर्वांची ऊर्जा असतं, प्रेरणा असतं आणि ज्या गोष्टी निसर्गाला मान्य असतात त्या घडून येतात. हे सर्व आध्यात्मिक लेवलचं काम आहे आणि आपण जे करत आहे मला वाटते हे सर्व मंडळी निश्चितच चांगल्या प्रकारे करत आहे. मला वाटते जास्त ना मी वेळ घेता माझे अनुभव सांगितलेले आहे आणि या ठिकाणी अंजलीताई मी विराम देतो माझ्या वाणीला. तर तुम्ही पुढचं कारण वेळ भरपूर होत आहे. डोंगरे दादांना पण बोलायचं मला वाटते तर थोडं बघा नियोजनाचं. धन्यवाद. दादा एक मी थोडंसं बोलू का? हा बोला ताई बोला. बोला अनुभव असेल तर बोला कारण आज दादाबद्दलची भावना व्यक्त आज नाही आणि थोडंसं आपल्या रामकृष्ण दादाबद्दलही बोलायचं आहे. कारण आज त्यांचा वाढदिवस आहे. पण मला माहिती नव्हतं. मी वाढदिवसाच्या शुभेच्छा पण दिल्या नाही त्यांना. तर मी 2 ओळी सादर करीत आहे. ठवकर दादा, दादासाहेब योगवर्ग समूहाचा आहे मोठा कणा. ध्यान, योगा, प्राणायाम, आहार विषयी मार्गदर्शक करतात सर्वांना. या महान कार्यात झोकून दिले त्यांनी. पहाटे फोन करून जागृत करती ज्ञानाने. रसाहार घेतात आता आरोग्य जपण्यासाठी. रसाहार घेतात आता आरोग्य जपण्यास. नवीन उपक्रम आशेचा दाविती ते सदा आम्हास. आयुष्याची संध्याकाळ हा नवीन उपक्रम घेती आता. विसरून आपले वय, दुखणे, खुपणे सारे आनंदाने ओंजळ भरता. उदंड आयुष्य लाभो दादांना हीच आमची सदिच्छा. योगदान समाजासाठी थोर मी देते. ठवकर दादांना वाढदिवसाच्या शुभेच्छा. मी देते वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा. आपल्या दादासाहेब टिचकुलेंचं कार्य फार थोर आहे आणि स्तुत्य आणि प्रेरणादायी आहे. त्यांच्याकडूनच आपण प्रेरणा घेऊन त्यांचा सुगंध दोष सर्वत्र पसरलेला आहे. तिथूनच आपण थोडी थोडी पाकळी का असेना आपण थोडं कार्य करत आहोत. आणि म्हणजे योगाचार्य ठवकर दादा, आपले मते दादा, तसंच डॉक्टर बांडेपुचे दादा, रमेश वांगणकर दादा आणि आपल्या समूहातील सर्व साधक मंडळी म्हणजे स्तुत्य उपक्रम करत आहेत. सर्वांचेही खूप खूप आभार. आणि आपल्या दादासाहेबांचं मला एक सांगावंच वाटते की ज्यावेळी 2017 मध्ये सर्वजण आलेले होते आणि मला थोडा उशीर झाला होता. तर तेव्हा दादासाहेब म्हणाले की आम्ही तुमचीच वाट बघतोय. म्हणे तुम्ही किती उशीर केलेला आहे. तर म्हटलं सॉरी दादा. हा ठीक आहे म्हणे बसा आता. म्हणजे आणि इतका आपुलकीने ते बोलायचे की असं वाटायचं खरंच आपले भाऊ आहेत. इतक्या आपुलकीने ते बोलायचे. म्हणजे त्यांच्या मनात प्रत्येकाबद्दल इतका जिव्हाळा होता आणि त्यांचं कार्य तर सर्वांना माहितीच आहे.
आता मी सर्वांचे खूप खूप आभार मानते आणि पुन्हा वेळ घेतला त्याबद्दल क्षमस्व. तर आता जो उल्लेख मी केलेला होता तो प्रणय गोमासे आता हा आमच्या टीव्हीवर गाजतात. भाऊबाई गावामध्ये खूप सुंदर प्रणयाने काम केलेलं आहे. म्हणजे सुंदर गाणं गायला आणि त्यांच्या सोबत इतक्या मोठ्या उपक्रमात दादांनी खूप छान काम केलं. आमच्यासाठी म्हणजे अभिनंदनीय बाब आहे. हो, हो. खूप सुंदर. प्रणय स्वानुभव सांगतील कसा आला ते त्याचा. हो चालेल. प्रणय तू दादासाहेबांना तुम्ही श्रद्धांजली हे करा, व्यक्त करा आणि 2 शब्द सांगाच आणि आम्हा सगळ्यांची साथ तुमच्या सोबत आहे. तुम्हाला खूप खूप अभिनंदन पुढील वाटचालीकरिता. हा प्रणय बोलू शकतो. सर्वांचे आभार, सर्वांना धन्यवाद आणि आजच्या कार्यक्रमामध्ये जमलेल्या समस्त समाज बांधवांना सर्वप्रथम नमस्कार. सर्वप्रथम म्हणजे बावणे कुणबी समाज उन्नती मंडळ इथली स्थापना असो की प्रत्येक आपल्या महाराष्ट्रभर मंडळांची स्थापना जर करायची असेल तर सर्वप्रथम एका व्यक्तींचं नाव येतं ते दादासाहेब टिचकुले आणि ते ह्यात असताना ज्यावेळेस आम्ही समाज भारती आणि समाजोत्सवच्या निमित्ताने त्यांच्याकडे त्यांना भेटायला गेलो होतो, त्यांना निमंत्रण द्यायला गेलो होतो, त्यावेळेस त्यांनी सांगितलेली एक गोष्ट मला नेहमीच आठवण असेल की आपल्याला समाजाच्या एकदम शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचायचं आहे. आणि मला असं वाटतं हा विचारच माझ्यासाठी माझ्या आयुष्यात खूप मोठा विचार असा ठरला आणि प्रत्येकाच्या मनात आपण कसं घर करता येईल ही प्रेरणा, ही ऊर्जा मला सदैव त्यांच्याकडून मिळत असते. आणि जसं मुंबई मंडळाचं नाव बावणे कुणबी समाज उन्नती मंडळ आहे, जेव्हापासून मी इथे आलेलो आहोत ते दादासाहेबांचीच ऊर्जा आहे आणि दादासाहेबांनीच घडवलेली ही व्यक्तिमत्व आहेत सगळी. मते साहेब असतील, खराबे साहेब असतील, वाघाय साहेब असतील, सर्वांचे मिळून आम्हाला प्रेरणा मिळत असते आणि त्या मंडळाच्या नावाप्रमाणेच आमची थोडी थोडी का होईना आपल्या सर्वांच्या सहकार्याने, प्रेमाने आणि मोठ्यांच्या आशीर्वादाने थोडी का होईना उन्नती होऊन राहिलेली आहे. असे सर्वांचे आशीर्वाद असोत आणि नक्की दादासाहेबांचे विचार सुद्धा हे नेहमीच आपल्या मंडळाच्या वतीने आणि आपल्या सर्वांच्या वतीने जिवंतच आहेत, आजही आहेत, उद्याही आहेत आणि सदैव आपल्यासोबत राहतील. छान प्रणय. तुझी पण दिवसेंदिवस अधिक प्रगती हो, समाजाचं नाव मोठं कर. तुला खूप 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 शुभेच्छा. आता आज आपल्याला आयुष्याची संध्याकाळ करूया आनंदी हा जो नवीन प्रकल्प आपला उद्यापासून सुरू होतोय त्याच्यासाठी आपल्याला स्वागत अध्यक्ष म्हणून लाभले डॉक्टर संदीपदादा डोंगरे यांनी आपला बहुमूल्य वेळ आपल्यास दिला. दादा आता आपण आपल्या मनोगताला सुरुवात करावी अशी आपणास विनंती करते. संदीप दादाला खूप वेळ वाट बघावी लागली त्याबद्दल थँक्यू ताई. थँक्यू ताई. दादासाहेब टिचकुले यांची ही आज 5वी पुण्यतिथी आहे. खूप लोकांनी खूप अनुभव सांगितले आणि खूपच म्हणजे आपल्याला ह्या पुण्यतिथीचा हा जो कार्यक्रम असतो त्याचा एक ऑब्जेक्टिव्ह हा पण आहे की आठवण काढणं आणि ती आठवण काढून त्यातून काय शिकता येईल नाही का. तर इतकं इन्स्पायरिंग वाटतं, मोटिवेटिंग वाटतं आणि आपणही असं काहीतरी करावं. म्हणजे एवढं मोठं तर काही शक्य नाही पण जेवढं काही आपल्याला करता येईल तेवढं करावं हे मला वाटतं ह्याच्यातून घेण्यासारखं आहे. खूप छान वाटलं मला, खूप इन्स्पायरिंग. आणि ते ऐकत असताना मला हेही जाणवलं की एवढ्या मोठ्या ज्या संस्था त्यांनी समजा काढल्या किंवा काही कारखान्या वगैरे काढले, पण हे सगळं एकट्यामुळे नाही होत. त्याच्या मागे जी खूप माणसं असतात, खूप काही जो वर्कफोर्स लागतो, तर तसा तो आज ह्या टिचकुले वर्गासाठी योगाचार्य रामकृष्ण ठाऊकर दादा आहेत, अंजलीताई आहेत, मंगलाताई आहेत. आता मी सगळ्यांना खरं म्हणजे ओळखत नाही. ज्यांच्याशी माझा कॉन्टॅक्ट आहे किंवा नेहमी पाहतो ती नावं मी घेतलेली आहेत आणि बाकीचे कितीतरी अननोन फेसेस इथे आहेत, जे ह्याच्या मागे लागलेले असतात आणि हे काम करून घेतात. आता ठाऊकर गुरुजींचं इतकं ते एफर्ट्स घेतात. आज त्यांचा वाढदिवस आहे. दादा तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. तुम्हाला जसं इतरांनी पण सांगितलं खूप उदंड आयुष्य लाभो आणि दादांची जी एनर्जी आहे, आता मला वय खरं तर इरिलेव्हंट आहे. आता किती झालंय ते,
पण अगदी 80 असलं तरी 18ला लाजवेल असं त्यांचं काम आहे. नेहमी ते फोन करतात आणि त्यांच्या अपडेट्स, नंतर कार्यक्रम कसा चाललाय, काय इतकं म्हणजे ते इन्स्पायरिंग आहे आणि जसं मी म्हणालो तसं ती तुमच्या सगळ्यांचीच ती एनर्जी आहे याच्यामध्ये. तर खूप खूप धन्यवाद दादा मला बोलावल्याबद्दल आणि खूप हार्दिक शुभेच्छा तुमच्या वाढदिवसाबद्दल. दादांनी आता हा कार्यक्रम जो आहे आयुष्याची संध्याकाळ करूया आनंदी आणि तुम्ही काही-काही मंडळी इतकी छान बोलता ना, की मला प्रश्न पडतो आता मी वेगळं काय ॲड करायचंय? तर पण अगदी खरं आहे हे, की ताई जसं तुम्ही म्हणालात अंजली ताई, की एकदा रिटायर झालं, की बऱ्याच वेळा काय होतं ही माणसं तो ऑफिसचा ड्रेस घालून बसतात सकाळी-सकाळी, की बाबा आता मला जायचंय आणि मग ती 7:15 ची ट्रेन आहे, 8:14 ची ट्रेन आहे आणि मुंबईसारख्या ठिकाणी, मेट्रो ठिकाणी, की काय करायचं आता म्हणजे त्या वेळेचं त्यांना कळत नाही आणि मग एक खूप निगेटिव्हिटी येते आणि मग घरामध्ये असं असतं, की "बाबा तुम्ही आता फ्रीच आहात ना, मग ते बँकेत जाऊन या ना, मग ते तुम्हाला हे नाही करता येत का? मग तुम्ही ते का नाही करू शकत?" वगैरे असं म्हणजे फारच निगेटिव्ह होतं. तर त्यांना काहीतरी पॉझिटिव्हिटी मिळावी. त्यांना आपण कसं एज्युकेट करू शकतो, त्यांच्यात एनर्जी कशी आणू शकतो म्हणून हा जो काही कार्यक्रम आता पुढचा जो आहे 40 प्रोग्राम त्याच्यामध्ये ठेवलेले आहेत. दादांनी मला वाटतं सगळे स्वतः ते डिझाइन केलेलं आहे. अगदी डायबिटीजवर आहे त्याच्यामध्ये. साध्या-साध्या गोष्टी, की ऑपरेशन कसं केलं जातं, पी-सी-ओ-डी म्हणजे काय, सी-बी-सी रिपोर्ट काय असतो, तो कसा वाचायचा, त्याचा अर्थ काय? हार्ट अटॅक म्हणजे काय? आणि अगदी वेगळा विषय म्हणजे नृत्य संगीत ह्याच्यावरती अगदी विषय घेतलेला आहे. आता आपल्याकडे थोडं भारतामध्ये हे थोडंसं जरा नृत्य संगीत ह्या वयात वगैरे जरा विचित्र वाटतं. पण तसं नाहीये. तुम्ही जर बाहेरच्या देशात पाहिलं ती माणसं त्यांना जे आवडतं ते करतात आणि वय असं काही लिमिट नसतं. खरं तर इथे कितीतरी लोकांनी हे प्रूव्ह केलं. आता मला वाटतं रमेश दादा बोलत होते, ही 74 वयाचं काही नसतं. जे पाहिजे ते करा. फक्त आनंदी आणि निरोगी राहण्यासाठी जे करता येईल ते सगळं करा. सो खूप छान आहे हे, की वेगवेगळे टॉपिक्स घेतलेत. लाफ्टर घेतलंय. लाईफस्टाईलचं काय इम्पोर्टन्स असतं, इन्सोम्निया, कॅन्सर, वृद्धाश्रमाची गरज आहे की नाही, असे वेगवेगळे विषय दादांनी इथे घेतलेले आहेत. तर त्यासाठी दादा आणि त्यांची पूर्ण टीम आता मला खरंच माहीत नाही की कोण-कोण ह्यात खूप ॲक्टिव्ह आणि हे सगळं करतंय. पण जे कोणी ह्याच्यात इन्व्हॉल्व्ड आहे त्या सगळ्यांचं खूप-खूप अभिनंदन. खूप छान प्रोग्राम हा तुम्ही अरेंज केलेला आहे आणि बराच उशीर झालाय मला वाटतं आता सगळ्यांनाच. तर आपण हा प्रोग्राम आता सुरू होतोय त्याबद्दल एक ते डिक्लेअर करूया, की झालंय आता हे ह्याचं इनॉग्रेशन आणि उद्यापासूनच हा प्रोग्राम सुरू होणार आहे. तर इथे जी मंडळी आहेत त्यांना माझी एकच विनंती आहे, की अ, थोडासा क्राउड मोठा असेल ना प्रोग्रामला तर छान वाटतं, स्पीकरलाही छान वाटतं. तर तुमचा एवढा जो सोशल कनेक्ट आहे तर तो तुम्ही वापरून जर जास्तीत जास्त हे ह्या प्रोग्रामची इन्फॉर्मेशन व्हायरल केली, तर खूप छान होईल. आणि ठाऊकर दादांना विनंती आहे, की दादा Instagramवर किंवा Facebookवरती जर आपण हे व्हायरल केलं आणि हे फ्री प्रोग्राम्स आहेत आणि अगदी 40 दिवस प्रोग्राम आहे. तर मला वाटतं फ्री प्रोग्राम म्हणून आपण हे जर केलं तर खूप लोकं जॉइन होतील. आपण त्याच्यातच Zoom आयडी, पासवर्ड टाकून देऊ. तर आज आपण बोलू त्याच्याबद्दल आणि मग जे स्पीकर्स असतात त्यांनाही खूप इन्स्पायरिंग वाटतं. बाबा चांगला क्राउड आहे. 100-200 लोकं आहेत. सो करू आपण त्याच्यावरती काहीतरी. मला नक्कीच मी इनपुट्स किंवा अगदी त्याचं तुम्हाला हेल्प पण करीन. अ, खूप सोशल मीडियाचे आपले जे प्लॅटफॉर्म्स आहेत त्याचा आपण चांगला वापर करून घेऊ आणि मला वाटतं आता मी इथे थांबतो. अ, अ, योगाचार्य दादांना खूप खूप धन्यवाद. मला परत एकदा इथे बोलवल्याबद्दल आणि हा सन्मान दिल्याबद्दल. अंजलीताई थँक यू. तुम्ही लोकं जे अशा कविता करता अशा म्हणजे चुटकी वाजवण्याच्या सारख्या तसं ते खूपच असं भारी वाटतं. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद दादा. आपण खूप छान शुभेच्छा दिल्या आणि थोडं मार्गदर्शन पण केलं, की आपल्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती पोहोचवता येईल. खरंच याकरता सोशल मीडियाचा आधार घ्यावाच लागेल आणि खंत हीच आहे, की आपण हा कार्यक्रम इतका छान राबवतो, तर ते लोकांपर्यंत पोहोचायला पाहिजे. आपण YouTube मार्फत पोहोचवतो, व्हिडिओ मार्फत. पण असं लाईव्ह पण लोकं जास्त राहिले तर खूप छान होईल. खूप छान आपण कल्पना मांडली.
त्याचा नक्कीच आपण त्याला फॉलो करू. तर आता आजच्या कार्यक्रमाचं शेवटी आभार प्रदर्शन ठाऊकरदादा करतील अशी मी त्यांना विनंती करते. तर त्याआधी थोडा डोंगरे दादांविषयी बोलायचं होतं ताई. हा ते बोला दादा. आदरणीय डोंगरे दादांनी आपल्याला जो वर्ग घेतला होता त्याच्यामध्ये प्राण आणि अपान कसं मिक्स करायचं याच्याविषयी त्यांनी आपल्याला प्रशिक्षण दिलं होतं. तर त्याचा प्रयोग मी करून पाहिला आणि खूप छान वाटला. नेहमी आमची डोंगरे दादांची आठवण होते आणि मी सर्वांना डोंगरे दादांचं नाव सांगत राहतो की प्राण अपान कसं मिक्स करायचं हे त्यांनी मला शिकवलं. थँक्यू रमेश दादा. दुसरी गोष्ट त्याच्यानंतर दादा आता आणखी बरेचसे जण जे आपल्याला विचारतात की आम्हाला योगा शिकायचा आहे, तर त्यांनाही मी आपला पत्ता देत राहतो. आता ते जॉईन होतात की नाही होतात तर मला काही माहित नाही पडत तिकडे. दुसरं आजचे ठाऊकर दादा आहे त्यांच्या वाढदिवसाविषयी त्यांनाही खूप खूप शुभेच्छा. आणि मी जे म्हटलं होतं की दादासाहेब टिचकोले जे आमचे दादा आहेत ते ठाऊकर दादाच्या मार्फत काम करत आहेत, परंतु थोडं विसरलं मी, क्षमा मागतो. आमचे मते दादाही ते एका ह्या योग वर्गाचे 2 चाकं आहेत की तेही तेवढेच महत्वाचे आहेत आमचे दादासाहेब टिचकोले या वर्गासाठी, की सोशल मीडियावर किती आपलं हे काम किती पुढे चाललेलं आहे हे आपले मते दादा करत आहेत. आणि त्याच्यासाठी आता पुन्हा आपल्या ह्या आयुष्याची संध्याकाळी यासाठी आमचे डोंगरे दादांनी जे काही त्यांना आश्वासन दिलं आहे ती खूप आवश्यकता आहे दादा. कारण काय की एक इथे हरिद्वारला एक मुलगी आहे नेहा वांदोडकर म्हणून. तर तिची पावणे 5 वाजता जवळजवळ 150 ते 200 लोक जॉईन होतात. पावणे 5 वाजता पहा. आणि आपला वर्ग जरी 6 वाजता सुरू होत आहे तरी आपल्या योग वर्गामध्ये पाहिजे तेवढी उपस्थित राहत नाही. तर त्यासाठी आमचे डोंगरे दादा प्रयत्न करतील की हा जो वर्ग आहे हा याच्यामध्ये जास्तीत जास्त लोक कसे जुळू शकतील. तर अशा प्रकारचं आपण ह्या योग वर्गामध्ये सर्वांसाठी चांगले प्रयत्न करणारे लोक आहेत. आणि चौथं म्हणजे आमचे जे प्रणय दादा आहेत त्यांची प्रगती पाहून खूप आनंद होत आहे की त्यांनी चला हवा येऊ द्या आणि त्याच्यानंतर जाऊ गावामध्ये. तर अशा प्रकारचे जे त्यांचे उपक्रम सुरू आहेत त्याबद्दल त्यांनाही शुभेच्छा. तर धन्यवाद. बस एवढं सांगायचं. थोडं डोंगरे दादा एक जसं आता सोशल मीडियाचा जो विषय निघालेला आहे, तर आपल्याकडे जवळजवळ 300 व्हिडिओ आपल्याकडे आपण योग वर्गाचा चॅनल आहे आपलं योग वर्ग चॅनल म्हणून 300 व्हिडिओ आपले आहेत साधारणतः. आणि बाकी हे आता जो उपक्रम घेतला आपण महिलांचा त्याच्यामध्ये 30 व्हिडिओ सुद्धा आपण बनवलेले आहे आणि वेगवेगळे विषयाचे आपण हे केलेले आहेत त्यांच्यामध्ये प्लेलिस्टमध्ये टाकून मी वेगवेगळे विषय अलग अलग केलेले आहेत. फक्त त्याची प्रसिद्धी होणं महत्त्वाचं आहे. होते काय की आज आपण जे काम करतोय त्याच्या प्रसिद्धीच्या करता थोडं प्रयत्न करणं आपल्याला गरजेचं आहे. मटेरियल आपल्याकडे भरपूर आहे. आपल्याला थोडं त्याविषयी थोडं विचार करून त्या एका विषयावर आपल्याला थोडं चिंतन मनन करावं लागेल असं मला वाटते. जसं आता आपण म्हटलेलं आहे की कारण चांगल्या विषयाला भरपूर मंडळी जुळतात. 60, 70, 80 सुद्धा मंडळी जुळलेली आहे. पण तो मॉक टिकून पुढे नेणं, कंटिन्युएशन ठेवणं हा महत्त्वाचा पार्ट आहे. येतात भरपूर, पण टिकवणं हा महत्त्वाचा आहे आणि तेवढं आपल्याला आता एफोर्ट घ्यावं लागतील मला वाटते. आणि आपण घेऊया. आपण आता संपूर्ण मंडळी जी काही आहे यामध्ये आय-टी क्षेत्रातली जसं आता रवींद्रजी आज चांगलं रवींद्र मतेजींनी आज जे काही पूर्ण संचलनचं हे टेक्नॉलॉजी सांभाळलेली आहे. तर मला वाटतं ते खूप चांगलं मला एक सपोर्टेड हे झालेले आहेत. कारण जसं आता मंडळी भेटत जाईल तसं आपण कार्य हे पुढे विस्तृत करूया. आणि भरपूर मंडळी भेटलेली आहे आपल्याला. फक्त आता टेक्नॉलॉजी आणि ही संपूर्ण मंडळी कसं एकत्र आपल्याला बांधून ठेवता येईल याचा एक थोडं कुठंतरी सोशल मीडियाच्या माध्यमातून विचार करणं गरजेचं आहे. मला वाटतं आज तुम्ही जी भावना व्यक्त केली आणि सपोर्टेड म्हटलं तर त्याबद्दल निश्चित आभारी आहे मी. आणि आता मला असं वाटतं की निश्चितच आता आपण हे चांगलं काम करू शकतो. एक साधी आयडिया आहे की समजा आपल्याकडे इतके स्पीकर्स आलेत आणि हे स्पीकर सगळे वेल नोन आहेत. आपण त्यांना सिंपल जर टॅग केलं इंस्टाग्रामवर टाकून किंवा फेसबुकवरती आपला फ्लायर टाकून म्हणजे महत्वाचे स्पीकर्स एक 10 स्पीकर जरी कार्यक्रमाला टॅग केले ना तर त्यांचं जे फॉलोअर्स आहेत त्या सगळ्यांना तुमचा फ्लायर जातो मग. आणि मग चान्सेस जास्त असतात की लोक खूप जास्त ह्याला भेटतील. साध्या टेक्निक्स आहेत पण ते आपण बघू. मी बोलतो दादांबरोबर. हो. आणि दादांना फक्त आता त्यांचं एक वय पण त्यांनी सांगावं जाता जाता एवढीच एक विनंती. ठीक आहे. हरकत नाही. धन्यवाद.
हरिओम हा. हरिओम हरिओम. आजचा मला वाटतं दादासाहेब 76 आहे दादा. दादासाहेब तिचकुले योग वर्गाचा फक्त आम्ही साधकांना आमंत्रित केलेलं होतं. बाकीचे समाज बांधवांना आम्ही आमंत्रित केलेलं नव्हतं. म्हणून नाहीतर तो कार्यक्रम आणखी 2-3 तास तरी निश्चित चालला असता. तर आजचा कार्यक्रम आहे तर एक सगळ्यात मोठी माझी जबाबदारी आहे आभार प्रदर्शनाचं. आभार व्यक्त करण्याचे. प्रथम मी आमचे अध्यक्ष त्यांची आम्हाला इतकी चालना मिळते. आम्ही त्यांनी गिनीज बुकामध्ये 6 रेकॉर्ड केलेत. आपण 2 मिनिटाची कपालभाती नाही करू शकत. त्यांनी 2800 कपालभाती फक्त 20 मिनिटात केली आणि गिनीज बुकामध्ये रेकॉर्ड केला. त्यांनी कपालभाती कंटिन्युअस 2 तास 22 मिनिटं कपालभाती सतत केली म्हणून त्यांना गिनीज बुकामध्ये रेकॉर्ड तयार केलेला. सूर्यभेदन प्राणायाम आहे, त्याच्यामध्ये इतकी उष्णता आपली वाढते. त्यांनी 3500 सूर्यभेदनाची किती फक्त 20 मिनिटांमध्ये केली. त्यांनी गिनीज बुकामध्ये त्यांचा रेकॉर्ड त्यांनी निर्माण केलेला आहे. चंद्रभेदन म्हणजे आपल्याला सौम्य आपलं शरीर करण्यासाठी, थंड सहन करण्यासाठी येतं. तर त्यांनी 1438 फक्त अगदी 10 मिनिटांमध्ये त्यांनी ते हे केले. त्याच्यासाठी त्यांना गिनीज बुकामध्ये रेकॉर्ड प्राप्त झालेलं आहे. 125 आसन फक्त त्यांनी 11 मिनिटांमध्ये सादर करून दाखवलेले होते. त्यांना गिनीज बुकामध्ये अवॉर्ड मिळाले. आणि क्रंचेस, जे क्रंचेस असतात, जे योगाचे वैशिष्ट्य असतात, त्याच्यामुळे आपल्या वेगळे वेगळे आसन वगैरे करतात, सगळे करतात, आपल्याला त्याचे लाभ होतात. त्यांचे स्पेशल वर्ग आहेत. तर दादांनी 72 क्रंचेस एका मिनिटामध्ये त्यांनी 9 मिनिटांमध्ये केलेले आहेत. असे त्यांचे 6 गिनीज बुकामध्ये रेकॉर्ड आहेत. आणि असे आमचे महात्मा आम्हाला त्यांचे बाकीचे तर वेळ नसल्यामुळे मी या बाकीच्या गोष्टी नाही सांगत, परंतु ह्याच गोष्टी मला निश्चित सांगायच्या. आणि असे आदरणीय दादा आम्हाला या वर्गासाठी खूप उपस्थित राहिलेत. मी त्यांचा खूप खूप आभारी आहे. दादासाहेब तिचकुले यांच्याबद्दल आपण थोडक्यात माहिती घेतली आहे. आणि दादांच्या ते सगळ्याला एनर्जेटिक करत होते, सगळ्यांना मोटिवेट करत होते. त्यांचं कर्तव्य फक्त हेच असायचं किंवा सगळ्यांना मोटिवेट करायचं. तुमच्यामध्ये जे गुण असेल तर ते जागृत करायचे आणि ते कार्य करत होते. आणि त्या प्रित्यर्थ आपण सगळ्यांनी त्यांना वाटल्याबद्दलचे विचार आणि त्यांना स्वतः मोठे झाल्याचे विचार असतात, त्यांनी ते आपल्याला प्रगट केलेले आहेत. दादांची ऊर्जा नेहमीच असते. मी तर नेहमीच म्हणतो की मला दादांची ऊर्जा नेहमी जाणवत असते. आम्ही या वर्गाचं वैशिष्ट्य असतं की आम्ही प्रत्येक आमच्या पुरुष आमचे गुरु इतके श्रेष्ठ गुरु आहेत की आम्ही त्यांचे चरण सुद्धा स्पर्श करू शकत नाही. त्यांना सुद्धा आम्ही दादा म्हणून आम्ही त्यांना विनंती करत असतो. आणि आमच्या ताई असतात तर त्यांना आम्ही ताई म्हणून दादा आणि ताईचा संदर्भ हा दादासाहेब तिचकुलेच्या त्याच्यामुळेच आम्ही या वर्गाला आम्ही प्रारंभ केलेला आहे. आणि याच्यामुळे आमचं परिवार एकत्र होतं. प्रत्येकाने इतके सुंदर सुंदर विचार केलेत. वेळ झाला त्याच्यामुळे मी प्रत्येकाच्या नाव व्यक्त न करता मी सगळ्यांचे आभार मानतो. आणि या वर्गाचे आम्ही 3-4 प्रकल्प केलेले आहेत. आज 1369 दिवस झालेत. मी सगळे माझे साधक गुरुजन आणि मी हे त्यांना परमात्मा मानतो. आणि त्यांनी मला इतके दिवस साथ दिलेत, तर अधिक इतके दिवस मला कमीत कमी साथ द्यावं. तर जे दादांबद्दलची दादांना जे करायचं होतं दादासाहेब तिचकुलेंना, तर ते आमच्या या वर्गाद्वारे ते सार्थक होईल अशी मी सगळ्यांच्या त्यांनी प्रार्थना करून मी इतक्या दिवसासाठी पुन्हा आपली विनंती करतोय.
आपल्याला विनंती करतो की आपण उपस्थित व्हावे आणि मला साथ द्यावं. वेळ अधिक झालाय म्हणून सगळ्यांचे आभार मानून मी माझे 2 शब्द पूर्ण करतो. हरिओम.